बियॉन्ड द फनचं एक कंटेंट होता, आम्ही जे सारंग साठे सोबत बनवलं होतं त्याच्यावर मोस्टली सेनचा कमेंट आला होता. काय काय आणि आठवतंय काय आलेलं? हसण्याचा इमोजी होता. आणि आम्हाला वाटलं होतं की कोणतं तरी फॅन पेज वगैरे काहीतरी असेल. मग व्हेरीफाईड टिक होतं, म्हटलं फॅन पेज पण घेऊ शकतात व्हेरीफाईड टिक. ओपन केलं, म्हटलं मोस्टली सेनच आहे. ब्रेकअप झाल्यानंतरचे जे 6 महिने होते माझ्यासाठी खूप हार्ड ब्रेकिंग होते. पॅनिक अटॅक्स आणि बाकीच्या गोष्टी, म्हणजे 2 महिना तर मी माझ्यात शुद्धीतच नव्हतं की माझ्या सराउंडिंगला काय चालू आहे. फिल्म कोलॅबरेशन वगैरे पण झालेलं आहे. तर असं कुठल्या फिल्म कोलॅबरेशन झालेत तुमचे मराठी वगैरे, मराठी ॲक्टर्ससोबत? झालेत ना, शुभंकर तावडे, ऋता दुर्गुले, मग त्याच्यानंतर अंकित मोहन, मग बॉईज 3चे कॅरेक्टर्स पार्थ भालेराव. प्रत्येक क्रिएटरच्या आयुष्यात एक फेज असतो जिथे कंटेंट फक्त फन वाटतो, पण एका टप्प्यावर तोच फन एक पर्पज बनतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण रील्स, व्ह्यूज किंवा व्हायरॅलिटीबद्दल बोलणार नाही. आज आपण बोलणार आहोत कन्फ्युजन, सेल्फ डाऊट, नंबर प्रेशर आणि त्या जर्नीबद्दल जिथे फन पुढेही एक मोठी दुनिया आहे. नमस्कार सर्वांना, माझं नाव आहे कुणाल कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय पॉडकास्ट विथ कुणालचं मराठी सेगमेंट पॉडकास्ट. आणि आज माझ्यासोबत आहेत पुण्यातले क्रिएटर्स मंदार पिंपळे आणि गौरव मिश्रा, ज्यांनी एव्हरीडे लाईफला एक रिलेटेबल कंटेंटमध्ये कन्वर्ट केलं. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत बियॉन्ड द फनची सुरुवात कशी झाली, क्रिएटिव्हिटी आणि अल्गोरिदमचं मागचं खरं, ट्रोल्स, फेलियर्स, क्रिएटर प्रेशर, पैसा, ब्रँड्स, कंटेंटची रियालिटी आणि त्या फ्युचरबद्दल जिथे इंस्टाग्राम नंतरही आयडेंटिटी टिकून राहते. तर जर तुम्ही क्रिएटर असाल किंवा क्रिएटर व्हायचं स्वप्न बघत असाल किंवा फन मागचं स्ट्रगल तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. तर वेळ न घालवता बियॉन्ड द फनच्या मागच्या धुरंधरांना आपण बोलूयात. प्लीज वेलकम मंदार पिंपळे आणि गौरव मिश्रा फॉर द फर्स्ट टाईम एव्हर ओनली ऑन पॉडकास्ट विथ कुणाल. बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. नमस्कार. गौरव मिश्रा, मंदार पिंपळे, बियॉन्ड द फनचे मागचे धुरंधर, वेलकम टू पॉडकास्ट विथ कुणाल. येण्याबद्दल खूप खूप थँक्यू. कारण की एकतर मला खूप आवडतं पुण्यातल्या लोकांना मी जेव्हा आणतो तेव्हा शूटवरती, तर मला समजून घ्यायचं सगळं तुमच्याबद्दल, तुमच्या पेजबद्दल, की तुम्ही सुरुवात कशी केली वगैरे. ठीक आहे, तर मला हे सांगा की पहिलं तुम्ही कंटेंट सुरू करायचं डिसिजन जेव्हा घेतला तेव्हा मेंटली कुठे होता, लाईफ स्टेबल होती का तुमची, की तरी स्ट्रगलच सुरू होता? कसं तुम्ही सुरू केलं तुम्ही दोघांनी आणि एकत्र कधी भेटले तेही सांगा. तर मी जस्ट 10th पासआउट झालो, 11th गेलो आणि तिथं मी क्लासरूममध्ये लोकांना हसवत म्हणजे 10वीपर्यंत मी हसवत आलो होतो सगळ्यांना. आणि 11वीत ते थोडंसं पुढं गेलं, मी गॅदरिंगमध्ये पार्ट घ्यायला लागलो आणि गॅदरिंगमध्ये पण मी स्किट्स प्ले करायला लागलो. मग तिकडनं मला त्यात इंटरेस्ट वाढला आणि मग 11वीतच मला भेटला मंदार. मग आम्ही तिथं ते दोघांनी मिळून यूट्यूब चॅनल चालू केला. मग आधी खूप एफर्ट्स घेतले आणि त्याच्यानंतर मग ते बंद झालं. त्याच्यानंतर टिकटॉक आला, मग आम्ही टिकटॉकवर गेलो. त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर शिफ्ट झालो टिकटॉक बंद झाल्यावर. आणि त्याच्यानंतर आम्हाला ग्रो जी आत्ता भेटते ती भेटली. म्हणजे टोटल आम्ही 7 ते 8 वर्ष घालवलेत आतापर्यंत, स्ट्रगल केलेत आणि आत्ता पण स्ट्रगलच करतोय. मग तुम्ही कॉलेजपासूनच मग एकत्र आहात? हो. आणि मग कधी विचार केला की म्हणजे असं की हा बाबा आता सिरियसली करावं म्हणून आपलं बियॉन्ड द फन, जे बियॉन्ड द फनची सुरुवात तुमचं कॉलेजपासूनच झाली? कॉलेजपासून झालं. आणि इंस्टाग्रामवरती कधी तुम्ही कॉलेजपासून सिरियसली करायचं कधी तुम्ही विचार केलेला कॉन्टेंट क्रिएशन? कॉन्टेंट क्रिएशन आम्ही सिरियसली करायचाच विचार केला होता, पण आम्ही जास्त सिरियस झालो जेव्हा आमचे 10K फॉलोअर्स झाले. युट्यूबवरती की इंस्टाग्रामवरती? अच्छा. म्हणजे 10Kचा एक आकडा भेटला आम्हाला, मग ते एक मोटिवेशन पण झालं की बाबा की आपण करू म्हणून. तुम्ही मग मला हे सांगा की कॅमेरा समोर येताना तुमचा कोणता साईड आपोआप बाहेर येतो? रिअल साईड.
रिअल साईड म्हणजे असं कधीच वाटत नाही की कॅमेरा समोर आपण काहीतरी वेगळं बनवूया, तर रिअल लाईफमध्ये आपण काहीतरी वेगळं आहोत. नाही. कारण की मोस्ट ऑफ द क्रिएटर्स असेच असतात, म्हणजे जसे बाहेर ऑफ कॅमेरा तसेच ऑन कॅमेरा. ऑन कॅमेरा जो दिखता है वही बिकता है. मला हे सांग, सपोर्ट कोणी केलं तुम्हा दोघांना? तुला, मंदारला, तुम्हा दोघांना तसं म्हणजे मला पूर्ण सांगा. बेसिकली सर्वात पहिले तर ऑब्व्हियसली मॉम डॅड आहेत की ज्यांनी हे केलं की कर बाबा तुला काय करायचं म्हणून. त्याच्यानंतर आले मित्रमंडळी, म्हणजे एक मित्र आहे माझा ध्रुव, त्यांनी सपोर्ट केलं. मग त्याच्यानंतर शिवराज, पंकज असे 2-3 मित्र अजून आहेत. त्याच्यानंतर फिमेल फ्रेंड्समध्ये म्हणायला गेलं तर प्रियंका, जिच्यासोबत आम्ही कॉन्टेंट पण बनवतो, ती पण माझी चांगली फ्रेंड आहे, तिने सपोर्ट केलं. तिच्यासोबत व्हिडिओज बनवून तिच्या व्हिडिओवर मिलियन व्ह्यूज झाले. आणि मग बाकी 2 कॉमन फ्रेंड आहेत, ऐश्वर्या आणि श्रद्धा, त्यांनी केलं. मग आमच्या एक कॅफेचा कट्टा आहे ओरा गँग म्हणून, अरे वा, आम्ही तिथं बसतो, तिकडच्या पोरांनी सपोर्ट केलं, पंकज म्हणा किंवा मास्टर म्हणा. मग ह्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आम्ही आता आज जिथं आहे. म्हणजे मला भाई शूट करायचं आहे आणि शूट करायला माझ्याकडे ट्रायपॉड पण नव्हता, म्हणजे आपण ते त्यावेळेस अफोर्ड करू शकत नव्हतं. मग त्यांना म्हटलं शूट करायचं आहे, ते कुठं पण असले ना ते शूट करायला येऊन जायचे की फक्त हा बाबा तुझ्यासाठी व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून. बापरे. मग ते पैसे पण नाही द्यायचे? नाही 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 नाही. हे खूप भारी वाटतं माहिती आहे का. तुमच्या अर्ली स्ट्रगलमध्ये जर कोणी पैसे घेत नसेल ना, तर माझी टीमच बघ, माझी टीम मला पैसे घेत नाहीत. खूप लोकांना आश्चर्य होतं की अरे बाहेर पैसे कसे नाही घेत म्हणून. आणि नाही, खूप लोकांना झोमतं माहिती आहे का, खरंच. तिच्या आईला आम्ही इकडे पैसे देतोय आणि हा आपल्यापेक्षा एवढा मोठा पण नाही, तरी पण ह्याच्याकडे लोक आहेत जे न पैसे घेता सून सुद्धा आमच्यासोबत काम करतात. आता माझी डिझायनर आहे, तिचं नाव नाही घेणार, नाव यासाठी नाही घेणार कारण की या इंडस्ट्रीमध्ये पोचिंग होते, पण मी घेऊ शकतो कारण की एक नशीब चांगलं आहे की ती दुसऱ्यासाठी कोणाकडेच काम नाही करणार. म्हणजे मी तिला मला ना एका माझ्याच मित्रांनी विचारलं की यार तुझी टीम मला मदत करेल का पोस्ट प्रोडक्शनमध्ये, ठीक आहे. तर आपलं व्हिडिओ एडिटिंग म्हणा, ग्राफिक डिझायनिंग म्हणा. मी विचारलं तिला सहज, ग्राफिक डिझायनरला कीर्ती कसेन म्हणून नाव आहे, तिला विचारलं की तू बनाएगी काय करके, तर ती म्हणाली की नहीं मैं PW को छोड़ के किसी के लिए डिझाईन नहीं करने वाले, थोडे टाइम के लिए. हे ऐकल्यानंतर असला फ्लेक्स वाटलं ना की भाई बेस्ट. पण ही वेगळी फील असते यार, असते वेगळी फिलिंग असते. आपण ज्या स्टेजमध्ये आपल्यासोबत समजा आपल्याकडे खिशात 1 रुपया नाही आहे आणि त्या स्टेजला आपण जी मित्र कमवतो ते आपल्याला नेहमी सोबतच असतात, कारण ते आपल्याला जज करून आपल्याकडे आलेले नसतात. म्हणजे की आपलं बॅकग्राऊंड बघून ते आपल्याशी मैत्री करत नाही. तर तसेच मित्र भेटलेत मला की ज्यांनी माझं बॅकग्राऊंड बघून कधीच मला जज नाही केलं. आणि आज जेवढा आहे माझ्याकडे म्हणजे इन्कम म्हणा किंवा काही असा, तर मी त्यात विचार बी करत नाही किंवा मित्रांमध्ये एवढं खर्च हे ते. मग ते लक मूवीमध्ये ना शाहरुख खानचा डायलॉग आहे तो फरहान अख्तरला सांगतो की लक नाही, लक बाय चांस मूवी आहे त्याच्यामध्ये की उन्हें मत बोलो जो तुम्हारे साथ तब थे जब तुम कुछ नहीं थे. कुछ नाही ते. आणि असली डायलॉग बोलतो ना भाई तो, आणि ट्रू आहे, खरंच आहे ते. म्हणजे त्यांच्यासोबतच चांगलं वाटतं. हा ना यार, त्याला खोटी लोकांसोबत ना ती मजा येत नाही जे रिअल लाईफ मध्ये येते. Initial stage ला हा त्यांच्यासोबत. हा. आता मला तर काही कंटेंट तो एक पंकज म्हणून मित्र आहे माझा आणि मास्टर, त्यांच्या दोघांच्या ह्याच्यातून बोलणे के इसमें से एवढे कंटेंट रिअल लाईफ फिटिंग होऊन जातात ना लगेच की त्याला आम्हाला रीलवर आम्ही स्विच करून टाकतो. म्हणजे रिअल लाईफ रिलेटिबिलिटी वगैरे. हा, त्यांचा ह्युमर खूप चांगला आहे, क्लास. सही आहे यार, नशीब समजलं मग तुमचं. तुमच्याकडे असं इश्यूज होणार नाहीत तुम्हाला की बाबा कॉन्टेंटच नाही आहे, कॉन्टेंट ब्लॉक येणार नाही तुम्हाला. तुमच्याकडे पात्र भरपूर आहेत कंटेंटचे. मंदार मला हे सांग की तुमचं ह्युमर जास्त शांत आहे पण शार्प आहे, आणि हे तुमचं कॉन्शियस चॉईस आहे की पर्सनॅलिटी मध्येच आहे तुमचं? पर्सनॅलिटी मध्येच आहे ते. म्हणजे रिअल आहे तेच म्हणजे automatically रक्तातच आहे. यार मला हे सांगा की तुम्ही मराठी लँग्वेज जे मराठी भाषा वगैरे जी आहे आणि त्याच्या देखील जे कल्चरल रेफरन्सेस असतात ते वापरताना कधी तुम्ही स्वतःला असं सेन्सर केले, कधी असं वाटलंय तुम्हाला की बाबा अति नको दाखवायला किंवा थोडंच दाखवायला म्हणून? खूप लोक करतात कारण की. नाही असं नाहीये. आता तुम्हाला माहितीये का, मी स्वतः युपीचा आहे
अच्छा, तू युपीचा आहेस? हा, तरी मी मराठी कंटेंट बनवतो. तू मराठी बोलतो सुद्धा केवढी सुंदर. हा. जन्म माझा इकडचाच आहे. अच्छा. पण लोकांना वाटत नाही युपीचा आहे, कारण की स्पष्ट मराठी आहे. आणि लहानपणीपासून. आपलं असं कोणत्याही लँग्वेजला घेऊन हे नाहीये की बाबा ही लँग्वेज अशी आहे, आपण हा. याला का पुढे न्यायचं. बेसिकली इट्स मदर टंग, सगळ्यांची मदर टंग आहे. मराठी पण आपली महाराष्ट्रात राहतोय, मग आपल्याला यायलाच पाहिजे बोलायला. आणि आपण जर मराठीत कॉन्टेंट बनवतोय तर त्याची लाज वाटून घ्यायची किंवा असं काहीच हेच नव्हतं आम्हाला कधी. पण ना खूप लोक मी आज बघितलेत, आता बनवतात लोक मराठीत सुद्धा, पण मला खूप लोक म्हणतात की अरे आपण हिंदीत करूयात, आपल्याला व्ह्यूज भेटतील. हा एक हा ड्रॉबॅक पण म्हण, दुःखाचं पण जी गोष्ट आहे की बाबा आपल्याला आता मलाच स्वतःला, आता मला मराठीत पॉडकास्ट करावे, मला आतून इच्छा होती. मला असं कधीच नव्हतं की बाबा मला मराठीत करू म्हणजे मी काहीतरी वेगळं दिसेन, असं काही नव्हतं. आता मला जेव्हा मी हिंदीत पॉडकास्ट करायचो, इंग्लिशमध्ये करायचो, तर मला असं वाटायचं की बाबा मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी माझी मातृभाषा आहे, मीच माझ्या मातृभाषेला पाठिंबा देणार नाही तर मी दुसऱ्यांकडनं काय अपेक्षा ठेवू की बाबा तुम्ही सुद्धा पाठिंबा द्या. म्हणून मी मराठी पॉडकास्ट सुरू केले. आणि पण प्रॉब्लेम असं झाला ना की मराठीत बनवल्यामुळे मला खूप कमेंट अशी यायला लागली की बाबा तुम्ही हिंदीत बनवा, आम्हाला ही भाषा समजत नाही. तिकडे ड्रॉबॅक यायला लागला. आणि दोन्ही मिक्स ठेवायचे. आता आम्ही पण कंटिन्यू पहिले मराठी होतो, थोडे थोडे रील्स काही हिंदीमध्ये, पण मराठी दोन्ही मिक्स आहे. एक स्टेजला थोडंसं स्विच करायला लागतं, पण आपली भाषा आपण सोडून नाही चालत. आणि त्यात कसं होतं माहितीये का की जेवढी ऑडियन्स मराठीची सपोर्टिव्ह आहे ना तेवढी हिंदीवाली नाहीये. हा. म्हणजे मराठी लोक नेतात पुढं, हिंदीवाले फक्त बघून सोडून देतात. मग तो एक मराठी माणसाचा प्लस पॉइंट आहे जो आपण कुठेतरी आम्हाला मोटिवेट करतं की बाबा मराठी कंटेंट बनवू. पण माहिती आहे ड्रॉबॅक हा पण आहे की मराठी माणूसच दुसरा मराठी माणसाचा पाय खेचतो, खालती खेचतो. ते म्हणजे हे एक असं नाही म्हणणार की बाबा सगळेच असे आहेत, असं नाही म्हणते मी हे म्हणतो की काही काही असतात असे काय काय जे ज्यांना बघवत नाही बाबा की बाबा हा आपल्यातलाच आहे, हा आपल्यापेक्षा पुढे तसं जाऊ शकतो. समजलं, म्हणजे मोजून असतील एक 3-4 जण अशी तर करतात. नाही, पहिले ही गोष्ट पहिले तर खूप होती, पण आता सगळे वेल एज्युकेटेड, आणि आता आमचं जरी जेवढं फ्रेंड सर्कल आहे त्यामध्ये आम्हाला तरी नाही सापडले अजून असे. पण आता सोड नको सापडायला. हा ना, अजून नको सापडेल. पण आता मराठी माणूस मराठीला सपोर्ट करतो. बिझनेसमध्ये पण आपण आता सगळेजणच येतो ऑलमोस्ट. कंटेंट क्रिएशन म्हणलं ना तर फक्त कंटेंट क्रिएशन नाही, ह्यामुळे तर बिझनेस पण आहे. आपल्याला पैसे टाकावेच लागतात ना, आणि याच्यातनं आपण पैसे कमवतोय, हे बिझनेसच झालं, हो. व्यवहारच झाला ना बाबा. त्यात तू डिजिटल मार्केटिंग करतोय, तू तर म्हणजे पूर्णच रुतलायस बाबा बिझनेस मध्ये. माझ्याकडे तर दुसरं करायला कामच नाहीये. म्हणजे तुझं हे तर बाबा तुझं रोजीरोटी आहे, तुझी कमाई आहे ही बाबा. तू हे नाही केलं तर तुझं पोट नाही, म्हणजे तुला खायला मिळणार नाही, तुझं घर चालणार नाही. सिम्पल आहे बाबा. तर हे बिझनेसच आहे. पण ह्यात सुद्धा खूप कमी असतात जे पुढाकार म्हणून तुम्हाला येऊ देतात, पाठिंबा देतात, फार कमी आहेत. पण मला हे सांगा ना यार की तुम्ही जेव्हा तुम्हाला असं कुठला रिस्पॉन्स आलेला जेव्हा तुम्हाला वाटलं की हा प्रोजेक्ट फक्त रील्स पुरता नाही पण हा लाईफ लॉंग आपण चालवू शकतो, लॉंग टर्म गोल म्हणून? आम्ही पुणेरी पाट्या सगळ्यात आधी स्टार्ट केलं होतं, आय थिंक 3-4 वर्ष आधी, जेव्हा इंस्टाग्राम नवीन रिलीज झालं होतं. अच्छा. तर एकदम नवीन मध्ये तुम्ही सुरू केलं? हा, तेव्हा आम्ही सुरू केलं होतं. ओ. तर त्यावरती आम्हाला खूप चांगले फीडबॅक्स भेटले. आम्ही तिकडनं खूप सिरियसली गेलं. मग मराठी कंटेंट पण अजून ग्रो अप केलं. पण पाट्यांचं जो होतं, मराठी पाटे जे होते आपले पुणेरी पाट्या, ते थोडंसं कुठेतरी ते सुटलं. आता परत चालू करायचं आहे, पण तेव्हा तो आम्हाला खूप चांगला सपोर्ट भेटला. तिकडनं आम्ही मोटिवेट झालो अजून. गेट समोर गाडी पार्क करू नये, टायर मधनं हवा काढण्यात येईल असं काहीतरी त्या तुम्ही ठेवायचंय का? हो. आणि FC रोडवर. असं होतं, आपला माझ बाहेर सोडून पुण्यात प्रवास करावा. वा वा. पुण्यात अशी भरपूर लोक आहेत माझ दाखवणारी. घरात नातेवाईक आणि पुण्यात पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही. ओर बापरे, जड. मला हे सांगा की डिसिजन जेव्हा तुम्ही घेता, कोण असा हट्टी व्यक्ती आहे की ज्याला जो ऐकणारच नाही? हा. अच्छा, तूच? म्हणजे मी काही गोष्टी लगेच एक्सेप्ट करत नाही. म्हणजे होतं ते कधी कधी, पण ठीक आहे, थोडा टाइम लागतो. स्क्रिप्टच्या बाबतीत तर बिलकुलच नाही. जोस्तोवर त्याला परफेक्ट नाही वाटत ना, ते अप्रूव्ह होऊन पुढे जाणारच नाही शूटसाठी.
असं म्हणजे पाहिजे ते परफेक्ट. ठीक आहे, आपल्याला जर 2 दिवस लागते 3 दिवस लागू दे, काय इश्यू नाही, पण ऑडियन्सला दाखवण्यासाठी चांगलंच दाखवावं. जेव्हा क्रिएटिव्ह डिसएग्रीमेंट होतं तेव्हा तुम्ही जे डिसिजन असतात ते लॉजिकली घेता की इमोशनली घेता? नाही, लॉजिकली. पहिले तर लॉजिक, कारण इमोशन्स असे ठीक आहे, एक टाइमला आपण थोडे इमोशन्स कंट्रोल करावे, कारण की आपण आता एक चांगल्या प्लॅटफॉर्मला आहे. तर ऑलमोस्ट तुमचे 30,000 फॉलोअर झालेत पेजवर, नाही ऑलमोस्ट 30,000. 23.4K. खूप जवळ आहात मग 30,000चे. बरोबर आहे. तसे झालं असं झालं आहे त्याचे तुम्ही एक जण कॉन्टेंट बनवताय आणि पण दुसऱ्या जागी तुम्ही मेंटली ब्लँक पण झालाय, असं कधी झालंय? होतं ना. मग तुम्ही कसं डील करता मग त्या सिच्युएशनशी? काय काय टायमिंगला असं होतं की आम्ही समजा आता शूटला गेलोय आणि शूट करतानाच्या वेळेस सडनली काहीतरी वेगळा विचार येतो डोक्यात. तर आमचं काय होतं की रुक यार, थोडी देर ब्रेक लेते और फिर शूट करते. मग थोडा ब्रेक घेतला, चहा पिला, मग परत आम्ही त्या कामाला लागतो. मग ते आमचं परत आहे तसं रुटीन होऊन जातं. फक्त एक कप ऑफ टी, चहाने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सही आहे यार. चहाने चायला लोक मोठमोठे बिझनेसेस उघडून त्यांना 100 कोटी 200 कोटी 1000 कोटी पोचवतात. जर मला हे सांगा यार की तुम्ही दोघं जर एकमेकांना कंटेंटमुळेच भेटला नसता तर तुमच्या दोघांची मैत्री अशी राहिली असती? हा तसं म्हणजे विचार करा. फार कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन झाला. राहिली असती. कॉलेजमध्ये पण चांगलेच फ्रेंड्स होतो, एकत्र फिरणं, क्लासेस. म्हणजे हे नसलं जरी असतं तरी पण तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये वगैरे सगळं म्हणजे भेटणं वगैरे चालू असलं. मला हे सांगा की तुम्ही तुमचं कॉन्टेंट सिच्युएशनल जास्त असतं की पर्सनल एक्सपिरियन्स वरती जास्त Personal based? माझ्या पर्सनल सगळे पर्सनलच आहेत. इमोशनल कॉमेडी दोन्ही. म्हणजे ब्रेकअप म्हणा किंवा ते काय तुमचं सर्वात हिट सिरीज ती सारे लडके ऐसे नाही होती वगैरे, हे सगळी एवढे सगळे पर्सनल एक्सपिरियन्स? अरे बापरे, एवढे? ब्रेकअपचा नव्हतो का विषय? अरे देवा. बस कर बघ, रुलाई कर. मला हे सांगा यार, तुम्ही रील बनवताना कधी असं विचार आलाय की आपण हे काय करतोय यार, कशाला करतोय, असं कधी विचार आलाय? नाही, विचार तर नाही आला, पण टोमना भरपूर आलाय. अच्छा, कमेंट मधून? कमेंट मधनं म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, म्हणजे घरच्यांना सांगायचे की अरे तुमचा मुलगा काय करतोय, काय भेटणार आहे त्यांना. आणि काय काय लोक तर म्हणायचे की नाच गाणं करताय. आणि मग त्यावेळेस माझे भाऊ आहेत सूरज, दीपक आणि माझी बहीण आहे सख्खी दीदी, प्रीती दीदी. तर हे तिघांनी म्हणजे जे दाखवलं ना की तू कर, लोग तो क्या, लोग बोलते रहेंगे. अभी तू आज अगर समज एक वेटर आहे, तो आज एका हॉटेलमध्ये काम करतोय, भले तो क्लिनिंगचं काम करतोय, ह्याचा अर्थ हे नाहीये की तो फक्त आयुष्यभर क्लिनिंगच करत राहणार. जर त्याला काहीतरी मोठं करायचंय, त्याच्यात गट्स आहेत, तर तो वर जाणार. तर तसंच आपल्याला रिअल लाईफ मध्ये पण होतं. जर आपल्याला काहीतरी करायचं, आपल्याला फक्त एफर्ट्स मॅटर करतात की आपण किती टाकतोय त्यात, किती कन्सिस्टंटली ते करतोय. आणि मग तेच झालं माझ्या केसमध्ये पण. मग भावांनी आणि दीदीनी सपोर्ट केलं आणि मग वर आलो. आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे रे, जिवंत नाही आता बट हे खूप मोठं उदाहरण आहे याचा. धीरूभाई अंबानी कुठे होते, कुठे पोहोचले? नाही, पहिले लोक तुम्हाला असं जज करतात ज्यापर्यंत तुम्ही काही होत नाही ना, ऑलमोस्ट थोडं तरी सेम तुम्हाला. माझं पण सेम होतं की का करतोय, काय करतोय, रिलेटिव्स वगैरे. तेव्हा टिकटॉक वगैरे पण आलं होतं, आम्ही टिकटॉक करायचो, पण लोकांना क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर या दोघांमधला डिफरन्स तेव्हा माहिती नव्हता. तर रिलेटिव्स वगैरे म्हणायचे अहो तुमचा मुलगा वगैरे. पण तेव्हा माझा भाऊ आहे आणि एक फ्रेंड आहे आणि हे पण होते सोबत, अथर्व आणि दीप आहे, माझा भाऊच आहे, काकांचा मुलगा. त्यांनी सपोर्ट केला. तो पण आमच्याच कॉलेजला होता, तो आमचा ज्युनियर होता, आम्ही सिनियर होतो. कधी कॅमेरा पण असता, अरे ये ना शूटमध्ये, कॅमेरा पकड. तर कधी ऍक्टर असं. मग त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट भेटला तेव्हा कंटिन्युटी ठेवली, म्हणून आज आम्ही आता इथे. आजकाल कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे खूप पुढच्या स्तरावर गेले. म्हणजे आता पॉडकास्टिंगच म्हण ना, राजश्रमानी बघ बाबा तिकडे. आधी कोणाला आता बोलवलं, आपलं विजय माल्या, त्यानंतर सुनीता विल्यम्स, त्यानंतर अजून एक कोणाला तरी बोलवलं त्यांनी. तो गाजवतोय भाई. कॉन्टेंट क्रिएटर्सला आजकाल प्रीमियरवरती बोलवत आहेत, आपलं कुठे स्पीचेस द्यायला बोलवत आहेत. बदललंय बाबा काळ आता.
अजून बदलणार आहे. चांगलं बा पॉडकास्टर्स पण बदलू दे, आमच्या सरकारला काहीतरी मिळू दे. आम्ही आहे ना. आमच्या लोकांना बोललो आमचे फॉलोअर्स मिळतील. तेच पाहिजे बाबा, तेच करून 1 मिलियन पोचायचंय बाबा आता. होतील, होतील. मला हे समजा की ट्रेंड फॉलो न करण्याचं डिसिजन जो होतं, ती तुम्हाला असं वाटलंय की ग्रोथला स्लो करतं, किंवा असं वाटलं आहे की बाबा आपण करूयात म्हणून याला, कधी असं वाटलंय ट्रेंड फॉलो करताना? नाही, ट्रेंड आपण ह्याच्यासाठी यासाठी करतो की बाबा आता एक्झाम्पल देतो, कच्चा बदामचा आलता मध्ये ते ट्रेंड चालू होतं, तर त्याच्यावर काही काही फनी व्हिडिओज पण झाले होते, काही काही तिला रोस्ट करताना व्हिडिओज बनवले होते. तर ते फक्त एक काही काळासाठी ते असतं, मग ते आपण फॉलो न करू ते आपल्यावर असतं की आपल्याला करायचं नाही. त्याच्याने आपल्या रीचवर किंवा आपल्या इंस्टाग्रामवर काहीच अफेक्ट होत नाही. ट्रेंडमुळे लगेच असे फॉलोअर्स वाढतात लवकर, तसं मला त्या नाही वाटत. इवन वाढले तर ते कमी पण तेवढ्याच वेळात होतात, लगेच होतं. लगेच होतात. लोक म्हणतात की ट्रेंड आहे, ट्रेंडिंग म्युझिक वापरा, लगेच फॉलोअर्स वाढतात, तुमचे 100K 1 मिलियन होतील लगेच. ते इंस्टावरती आता खूप गोष्टी चालू आहेत, ते फेक आहेत की हे करा, ही म्युझिक BGM हा यूज करा, ट्रेंडिंग म्युझिक. ठीक आहे, एक रीलसाठी होऊ शकतं, पण ते फॉलोअर्स पण तुमचे लगेच डाऊन होणार. असं कंटेंटचं आणि ट्रेंडचं वेगळं. कंटेंट क्रिएशन तुम्ही लोकांना काहीतरी नवीन देता ते सारखं कंटेंटमध्ये, तर ती गोष्ट मला वाटतं ट्रेंड संग आपण नको जायला पाहिजे. म्हणजे स्वतःच ऑथेंटिक क्रिएट करणं. हां, वगैरे. राईट. मला हे सांगा, तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, रीच मिळणं की रिस्पेक्ट मिळणं कंटेंट थ्रू? रिस्पेक्ट. म्हणजे तुम्हाला रीच नाही जरी आली एखाद्या वेळेस चालेल. चालेल. मला हे सांगा, तुम्हाला जेव्हा नंबर्स मिळायला लागले, व्ह्यूज मिळायला लागले, रीच मिळायला लागली, तेव्हा कंटेंट बनवणं सोपं झालं की अजून अवघड झालं तुमच्यासाठी? अवघड झालं. अजून अवघड झालंय. कसं काय? कारण की लोकांना ह्याच्यापेक्षा अजून आपण कसं भारी देऊ शकतो, आणि लोक पण तेच ऑडियन्स पण तीच वेट करत असती की समोरच्याकडनं आपल्याला अजून जास्त कसं काय भारी भेटत. कारण कॉन्टेंट क्रिएशन एक टाइमला ठीक, म्हणजे एवढी कॉम्पिटिशन नव्हती, आता खूप कॉम्पिटिशन आहे, म्हणून ते आमच्यासाठी अजून डिफिकल्ट होतं. परत अजून ह्याच्या पुढं अजून आपण कसं 200% अजून कसं देऊ शकतो. कारण की आता ऑडियन्स, प्रत्येक ऑडियन्स लाईक डिसलाईक्स वेगळे असतात. काहीकांना सेम कॉन्टेंट आवडत असेल, काहीकांना काहीतरी वेगळं आवडत असेल, तर तुम्हाला प्रत्येक वेळी एक्सपेरिमेंट करावं लागतं. लोकांचे एक्सपेक्टेशन्स खूप वाढलेत कॉन्टेंट क्रिएटर्सला घेऊन, म्हणजे त्यांना काहीतरी नवीन 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 बघायला पाहिजे, आणि नवीन पेक्षा पण जास्त जर त्या गोष्टी त्यांना रिलेट होत असतील ना, तर मग तिथं कुठंतरी आपण खूप चांगला काम करतोय असं त्यांना वाटतं, आणि मग ते फॉलो करतात, आणि मग आपल्याला पण मग ते व्ह्यूज, फॉलोअर्स, पैसा सगळं येतो. मला हे सांगा, कधी अल्गोरिदममुळे तुमची जे नॅचरल पेस आहे त्याला कधी अफेक्ट झालंय, कधी चेंज झाली आहे तुमची नॅचरल पेस? नाही, नाही, कधीच नाही. फर्स्ट व्ह्यूजला तुम्हाला व्ह्यूज नाही येणार, होतं असं मोस्टली, पण सेकंड व्हिडिओजला नाही देऊ शकत. पण परत तेच आहे की कॉन्टेंटवरती डिपेंड आहे. पण अल्गोरिदम असा काही प्रकार असतो, मिथ हे सगळं? मला तर मी तेच वाटतं मला पण. म्हणजे रिअल मध्ये अल्गोरिदम असं काही नाही आहे? लोक म्हणतात त्याला अल्गोरिदम खराब आहे, तू कंटिन्यू टाकत राहा, अल्गोरिदम वाढेल. असं काहीच नाही. काहीच नाही. कंटिन्यू टाकलं तरी व्हिडिओ तीच चालणार आहे जी व्हिडिओ लोकांना आवडणार. असं नाही की तुम्ही उठून फक्त झाडाचा व्हिडिओ काढला आणि टाकून दिला चालेल. त्या झाडात काहीतरी दिसणं सारखी गोष्ट असेल किंवा काहीतरी चांगलं दिसतंय तर लोक ते शेअर करतील, बघतील. पण जर काहीच नसेल तर मग लोक काच बघतील ना. महिन्याचा एक व्हिडिओ टाका, पण तो चांगला टाका. मला सांगा, आता ते ह्याचंच, माझा भाऊ माझा जीव आहे, माहितीये तो माणूस आहे म्हातारा. नाही नाही नाही. आता एक म्हातारा आहे, तर तो म्हणतो की पंखा चालू केल्यावर हवा येते, माझा भाऊ माझा जीव आहे, असं त्याचं तर कंटेंट आहे. पण हे कंटेंट कशामुळे चाललं की तो माझा भाऊ माझा जीव आहे, मग मित्रांना शेअर केलं, मग तिकडनं ते व्हायरल झालं. आणि तेच तो एका व्हिडिओ मध्ये बोलतोय, हा कसा आहेस मित्रा काय वगैरे, त्याला काहीच यूज नाही. जसं जाता तो चिरीसचा गाणं सुनेला क्रिश केवढा व्हायरल गेलं. सेम. म्हणजे आता एक फोटो व्हायरल झाला त्याचा आणि ऋतिक रोशनचा. आता तो खरा आहे की AI आहे कोणाला काय माहित, पण तो झाला व्हायरल. असू शकतं, म्हणजे कोणी असं सांगता येत नाही. मला हे सांगा की असे कोणती रील आहे का तुमची ज्याच्यात तुम्ही खूप एफर्ट टाकून बनवलाय पण रिस्पॉन्स नाही मिळाला? एक व्हिडिओ होता, आम्ही नाही म्हणलं तरी त्याला 45 टाइम्स काहीतरी शूट केलाय. बाप रे. 45 टाइम्स,
एवढ्या वेळात का काय विषय झालेला? आणि व्ह्यूज मला वाटतं काहीतरी 12 का 13 के झालेत त्याला. आता नाही, 2 वर्ष आधीची गोष्ट आहे. ते पण एवढ्या वेळात तुम्ही शूट का केलं म्हणजे काय विषय आमचा एक झालेला? फ्रेंड होता, ऍक्च्युली त्याला ऍक्टिंग येत नव्हती, आम्हाला 3rd पर्सन रिक्वायर्डच होता, त्यामुळे तो हातराव म्हणून आम्ही जे म्हणलं ना त्याला. आणि दुसरं असंही होतं की तिथं खूप गर्दी होती, तर कोण ना कोणतरी सारखं मध्ये येणं, हॉर्नचाच आवाज येणं. तेव्हा माईकचा एक आमच्याकडे इश्यू होता तेव्हा. तर ऑल ओव्हर तो व्हिडिओ कसा म्हणजे झाला 100% दिला, पण लग बाय चान्स तो नाही गेला असं. पण आहे अजून तो पेजवर आहे व्हिडिओ, डिलीट नाही केला त्याला. सावधान रे, सतर्क रे. सही आहे. व्हिडिओचं टायटल आहे. अयो टायटल आहे क्राईम पेट्रोल सरचं. हाँ दस टाइप से होता है कि आप हाँ मेरा आपसे एक क्वेश्चन था कि अगर मोबाइल अपने पैंट की पिछली जेब में रखेंगे तो क्या होगा? मोबाईल फटेगा या त्या टाईप मध्ये होते. मला हे सांगा, तुम्ही असं कधी असं झालंय की तुम्ही एक रील असं अपलोड करण्यासाठी तुम्ही केलं कॅज्युअली आणि तो फुटला म्हणजे त्याच्यावरती मिलियन्स ऑफ व्ह्यूज आलेत, असं झालंय? 7 minutes. 7 minutes. ओ तर किती व्ह्यूज आले त्याला? 18 million views आहे. 18 मिलियन. हाँ सर. अरे बाप. म्हणजे ती वाटलं नव्हतं, म्हणजे माझा एक रिअल लाईफ तो खरा ट्रू स्टोरी होती ती 7 मिनिटची. तर मी म्हणलं सांगू की शकतो त्या विषय होता? हा आता म्हणजे ठीक आहे, माझा एक फ्रेंड आहे, तर त्याने ते गर्लफ्रेंडचं नाव 7 मिनिट्स म्हणून सेव्ह केलं होतं. तर तो शूटच्या टायमिंगला आमच्यासोबत तिचाच होता. तर तो म्हणला अरे मेरी गर्लफ्रेंड का नाम है ना 7 मिनट्स करके सेव किया. मी त्याला क्यों? तो म्हणला अरे जब कोई मरता है ना तो उसका दिमाग 7 मिनट्स तक चालू रहता है, तो जब मैं मरूँ तो मेरा दिमाग मतलब मेरा दिल और दिमाग उसके लिए सिर्फ 7 मिनट्स तक चालू रहे. म्हणलं भाई ह्याच्यावरती स्क्रिप्ट लिहू. ऑन द स्पॉट ती स्क्रिप्ट लिहिली आणि आम्ही अपलोड केली. 17 मिलियन व्ह्यू. 18 मिलियन. क्या बात आहे यार, सही आहे सही आहे. मला हे सांगा गौरव, तर तुला मी विचारतोय, तर तुला सर्वात जास्त त्यांनी म्हणजे वाचून म्हणजे राग आला आणि वाईट वाटलं? एकच कमेंट होती ती आतापर्यंतची आणि ती होती 7 मिनिट्सच्या व्हिडिओवरच होती आणि त्याच्यावर एकाने स्वतःच्याच आई वडिलांना शिव्या घातल्या होत्या. मग तेच ऐकून की लाईक यार आपण लहानाचं मोठं आपल्याला एक आपण गर्भात असतो, आई 9 महिने आपल्याला पोटात ठेवते आणि त्याच्यानंतर बाहेर येतो, आपण जग बघतो, आपण एवढे मोठे होतो. हे सगळं फक्त आपल्या आई वडिलांमुळे शक्य होईल की आपण बाहेर येणं. जर आपल्या आई वडिलांनीच समजा झालंच नसतं तर आपण आलोच नसतो जगात. तर आई वडिलांनी ज्यांनी आपल्याला बाहेर काढलं, आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यांच्याबद्दल वाईट बोलणं, ते पण पब्लिक प्लॅटफॉर्मवर आणि ते पण एखाद्या छोट्या क्रिएटरच्या अकाउंटवर नाही, ज्याला ऑलरेडी व्हिडिओला रीच आहे, त्याला माहिती लोक बघतात आहे. 2 ते 3 हजार कमेंट आहेत त्या व्हिडिओवर. एवढ्या लोकांमध्ये त्यांनी स्वतःच्या आई वडिलांना जे शिव्या दिले ते थोडंसं ट्रिगर केलं होतं. मग त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी काहीतरी बनवण्यात चूक केली आहे, म्हणजे आमचा जो कंटेंट होता 7 मिनिटवाला तिथं काहीतरी चूक झाली आहे. पण तुम्हाला असं वाटलं की कंटेंट मध्ये चूक झाली? हा, पण मग मी आणि हे हा मंदार बोललो आम्ही, पण मग तसं मग केलंच वाटतं की म्हणजे आपल्या कंटेंट मध्ये काही चूक नाहीये, समोरच्याची मेंटॅलिटीज तशी असं काय करू शकतो. काय करू बरोबर शकतो. आहे. मला हे सांगा की तुमचं असं कधी कधी खूप होतं ना, आपलं कंटेंट क्रिएटर सोबत की आपला प्रत्येक दिवस सारखा जात नाही. काही त्या दिवशी सगळं चांगलं होतं, काही दिवशी खूप कठीण असतात गोष्टी. त्या दिवशी तुम्हाला जे मोटिवेशन असतं ते बाहेरून येतं की तुम्हाला स्वतःहूनच बिल्डअप करावं लागतं आतूनच? मोटिवेशन आम्हाला देतात आमचे फॉलोअर्स. वा वा. कारण आज नाही म्हटलं तरी 23,000 काहीतरी फॉलोअर्स तरी मस्त नाही 23,000 पर्यंत पोहोचणं इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर. आणि एवढ्या लोकांचं जर टाकत नाही, आता भले 23.4K मधनं 1-2 जण तरी असे असतील जे आपल्या व्हिडिओची वाट बघत असतील, तर ते मोटिवेशन असतं की बाबा जाऊ दे, 23,000 नाही तरी 2 लोक आहेत, 23 लोक तरी आहेत की जे आपल्या व्हिडिओसाठी थांबले असतील. आपण त्यांच्यासाठी बनवू, त्या 23 लोकांसाठी बनवू. आशिष चंचलानी तर ती तर त्याची तर वाटच लावलेली, कधी येते व्हिडिओ कधी येते, लगता है आशीष भाई पासवर्ड भूलले और असे कमेंट यायला लागलेले. आणि जे आलं मग तर भाई हर्ष राणे, सिद्धांत सरफरे काय केले. त्यानंतर आल्यानंतर सुद्धा लोक शिवाय घालतायत की अरे चालो ट्रेलर है, ये असली वाला आने वाला है, ये ट्रेलर है देख लो.
पण भारी आहे यार, एकाकी फुटलंच आहे लय यार. क्रेझी लय क्रेझी. पण मला असं होतं की एकाकी काय आहे काय आहे काय आहे. मी अवॉइड होतो. एकाकीमध्ये मी पण आहे माहितीये का? काय म्हणतो हा जादू आता येईन. एलियन मीच काय रे. नाही जाणून बुजून टाकलं चुकून आशिष चंचलानी पर्यंत गेलं तू उद्या मला बोलवलं तर एकाकीला. त्यात तरी ह्याचं रील काढी नेहमी. पण भाई जे हसलोय भाई, मी अक्षरशः वेड्यासारखं हसलोय एकाकी म्हणून. अक्षरशः म्हणजे हर्ष राणे म्हण, तो सिद्धांत सरफरे, तो त्यांच्या दोघांची टायमिंग म्हणजे हर्षची, सिद्धांत सरफरेची, जादूची आणि खास करून आशिष तर ऑल द टाइम बेस्ट आहे. आशिष आहे त्यांचे पण सगळ्यांचे टायमिंग्स जे ह्युमरचे, डायलॉग डिलिव्हरीचे खूपच भारी. त्याचा जो सीन आहे त्या सिद्धांत सरफरेला गाडीच्या खाली गाडीच्या- गाडीच्या तो फिरवतो पहिले 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 रिअर व्ह्यू मिरर उडवतो, मग ताक सोडवतो, नंतर गाडीच उडवतो. हर्ष राणेचा कॅरेक्टर खूप भारी दाखवलाय त्यात. भारी. तुला चड्डी बरे. त्यांनी थिएटर्स वगैरे गेलेत पहिले. भाई एक खतरनाक ऍक्टर्स आहेत हर्ष राणे, सिद्धांत सरफरे वगैरे. त्यांनी आशिष चंचलानी काहीतरी सांगितलेलं एका कुठल्या तरी त्याचा नॉर्मल व्हिडिओमध्ये ना, सिद्धांत सरफरे त्याचा काय असा रोल असंच मोठा किंवा लीडमध्ये नव्हता, मागे कुठेतरी थांबलेला. त्यात सुद्धा सिद्धांत सरफरे एक्सप्रेशनच सोडत नव्हता. अरे म्हणलं त्याच ते बघूनच तो इम्प्रेस झाला आशिष चंचलाने. तो म्हणला की नाही आता हा काम करेल माझ्यासोबत. भाई काय ऍक्टर आहे तो, काय ऍक्टर, खतरनाक आहे भाई. भारी येतो खरंच भारी आहे. गाजली आहे भाई. आणि एकाकीवरनं आठवलं आमची पण सिरीज येते लवकरच. कुठली नाव सांग. रूम नंबर 69. 69. हा आणि त्याच्या पहिल्या एपिसोडचं नाव आहे राहू की तू. ओहो सही आहे भाई, सही आहे. चला आमच्या पॉडकास्टवर प्रमोशन झालं. प्रमोशनला येणार पण परत. अरे ये फक्त मेसेज कर कधी यायचंय. नक्की. करू म्हणजे अजून एक 5-6 महिने तरी लागतील ओव्हर सगळे एपिसोड कम्प्लीट झाल्यानंतर मग MX प्लेअर आणि युट्यूबला येणार आहे ते. अरे वा सही आहे यार. एमएस प्लेअर वर होते हा. भाई कडक यार. एमएस प्लेअर भारी आहे. पण यार एमएस प्लेअर सपोर्ट करते यार क्रिएटर्सला. हो. एल्विश यादवची पण सिरीज एमएस प्लेअर वर आली, तुमची पण येते. सही आहे यार, सही आहे. कडक. ऑल द बेस्ट. फक्त या आमच्या पॉडकास्ट. मला हे सांगा की तुम्ही आता मंदारसाठीच आहे पुन्हा प्रश्न, की असा मुवमेंट आला आहे का जेव्हा तुम्ही विचारलं की यार या सगळ्या आवाजापेक्षा शांतीतली आयुष्य जास्त चांगली असली असती, पीसफुल लाईफ चांगली असली असती? नाही, आम्हाला कधीच भारी वाटते. आम्हाला हीच भारी वाटते. आवाज भारी वाटतो का? कारण की लोक जेव्हा म्हणतात अरे तुला कुठेतरी बघितलंय, अरे आता व्हिडिओज बनवतो, तर ती एक फिलिंग ती एक नेक्स्ट लेवलच असते. माझ्यासोबत खूप वेळा इन्सिडेंट झाले. एफसी रोडला आम्ही फिरत होतो फ्रेंड्ससोबत, तर एक मुली होत्या, त्या आल्या, कॉलेजचेच होते सही गँग, की स्टॉप केला, अरे तांबारीची रिक्षा बाहेर, तर तुम्हाला बघितलं तुला बघितलंय 7 मिनिट्स व्हिडिओ. म्हणलं हो. मग असं ती फीलच वेगळी. पण मुली जेव्हा अप्रोच करतात तेव्हा वेगळी फील येते ना. हा, आजूबाजूला आपले 2-3 मित्र असेल तर मग अजूनच. पण मला मी एक गोष्ट नोटीस केली आहे, मुलांपेक्षा ना मुली जास्त फॉलो करतात कॉन्टेंट क्रिएशनला. आणि ते त्यांचं जे असं असतं की ते जेव्हा एखाद्या कॉन्टेंट क्रिएटरला फॉलो करत असतील ना, कधी अनफॉलो नाही करणार. नाही का? मुलं चायला ते नालायक असतात. मी नळ स्टॉपला गेलो रात्री आणि एक मुलगी असं माग वळून बघत होती. मला वाटलं की ओळखीची असेल. मी एकदा बघितलं, 2दा बघितलं, मग तिसऱ्यांदा मला वाटलं आता मी बघतोय म्हणून ती माझ्याकडे बघतीये. आणि तिच्यासोबत मुलगा होता, आता ती त्याला सांगल म्हणून की हा माझ्याकडे सारखं बघतोय. आपली वाट लागते. हा. मग मी थोडासा असा टिल्ट झालो, तिथं टर्न झालो आणि मी बघत नव्हतो. मग माझा मित्र मला म्हणायला लागला, गौरव वो लड़की देख रही है देख तेरे पास. मग मी परत बघितलं आणि कोइन्सिडेंटली ती माझ्याकडे बघत होती. मग मी म्हटलं रुक मी ऑर्डर दे क्या. मग तिथंच ऑर्डर द्यायला गेलो फूडची. आणि तिथं ऑर्डर देताना ती म्हटली की त्या मुलाने तिला विचारलं की ओळखतेस का तू त्याला म्हणून. तर म्हटली अरे तो व्हिडिओज बनवतो म्हणून. मग एवढं घाबरतात कशाला मग अप्रोच करायला यार? आम्ही काय खाणार होत का? काय माहिती यार. तेवढंच मित्रांमध्ये वट बसला असताना. हा ना राव. चायला मी मुंबईला गेलो होतो मित्रांसोबत. तिकडे सगळे स्ले पॉइंट आणि मिथपॅड वगैरे दिसले. आता मी काही गेलो नाही भेटायला. तर माझी एक फ्रेंड जी खूप फॉलो वगैरे करते ना, ती म्हणायला की नाही मला भेटायचं. आणि एक त्यातली होती जी म्हणे की नाही अरे कशाला, ते बिझी असलेस ते. अरे बरं काय बिझी, जायला जा भेटा.
पब्लिक क्रिएटर आहात ना तुम्ही, पब्लिक फिगर आहात ना तुम्ही, मग काय तुम्हाला हे बघा सिम्पल आहे. खूप लोक असे म्हणतात की बाबा आम्हाला आमच्या पर्सनल याच्यामध्ये डिस्टर्ब करू नका. बाबा तुम्ही तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे काम आहे ते पब्लिक फिगर आहे, तुम्हाला लोक अप्रोच करणारच. आता शाहरुख खान रस्त्यावरती फिरतोय, असं होणारच आहे त्याला की त्याला अप्रोच करणार नाही. त्याला भाऊ आता सराउंड करतात, त्याला घेरतात त्याला चायला. शाहरुख खान म्हण, आर्यन खान म्हण, असं तर आर्यन खानचं माझे पडतात, त्याची सिरीज हिट झाली म्हणून. मला हे सांगा मंदार भाई की तू कधी असं तुला असं वाटलंय की यार क्रिटिसिझमला फिल्टर करता की तुम्ही सगळं ऑब्झॉर्व करता क्रिटिसिझमला, आणि क्रिटिसिझमला तुम्ही कुठल्या हिशोबाने घेता? हेल्दी वेमध्ये घेता? कारण की ना क्रिटिसिझम खूप प्रकारचे असतात. खूप प्रकार, म्हणजे मला तर विचारशील ना, मला अनेको क्रिटिसिझम आलेले आहेत. हेल्दी म्हण, दीडशाणेवाले क्रिटिसिझम म्हणा, आणि खूप असे क्रिटिसिझम पण आले जिकडे लोकांना हेल्दी वेमध्ये पण दिलेत. तर तुम्ही कसं त्याला हँडल करता आणि तुम्ही फिल्टर आउट कसं करता? आम्ही पॉझिटिव्ह वेनीच घेतो की जरी आलं तरी आपण ते एक पॉझिटिव्ह वेनी बघायला पाहिजे त्याला, की असं नाही की इग्नोर करून भाई जाऊन दे काय होतंय, काय याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, असं ती गोष्ट नाही व्हायला पाहिजे आयुष्यात. कारण की जेव्हा क्रिटिसिझम येते तेव्हा आपल्याला पण असं वाटतं की आपण ती गोष्ट सॉल्व्ह करून स्वतःला इम्प्रूव्ह पण कसं केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मोस्टली हेल्दी वे मध्येच घेता. हो. आणि तुम्ही कमेंट्स पण पॉझिटिव्हच वाचता. हो. आम्ही जर तुम्ही कधी आमचा पेज चेक केलं ना, आमच्या पेजवर कमेंट्स ज्या ज्या येतात त्यातनं जी चांगली कमेंट पण असेल ना, आम्ही काही काही व्हिडिओला त्या कमेंटला पण रिप्लाय देत नाही. ह्याचा अर्थ हेच होतो की जर आपण एका कमेंटला रिप्लाय दिला आणि बाकीचे राहून गेले तर मग बाकीच्यांना वाईट वाटतं. पण मग खूप क्रिएटर असे असतात जे देतात किंवा देतात. पहिल्या काही मोजलेले कमेंट्स ते रिप्लाय देतात, पहिले 6, पहिले 10, त्यानंतर ते देत नाहीत. नाही देत. तेच होतं ना की ते 4-6 ते खुश होतात, पण मग बाकीचे एक कुठं ना कुठं तरी माइंड मध्ये राहील ना की यार मी रोज व्हिडिओ मध्ये कमेंट करतोय, माझ्या कमेंटला रिप्लाय नाहीये. खूप. आणि मग काही काही लोक असे पण असतात की भाई व्हिडिओ व्हायरल चली जायची पिन करतो. हा. अरे ते माझा एक पॉडकास्ट व्हायरल झालेला 1.4 मिलियन वरती, ठीक आहे, 30% सोबत. भाई ते आज अजूनपर्यंत त्यावरती कमेंट येतात अजूनपर्यंत. पण काही काही कमेंट असे होते माझ्याशीच त्याला भांडणे लागले, आप मेरे कमेंट तो पिन क्यों नहीं कर रहे हो, अच्छा तो आपने वापिस हटा दिया. अरे म्हणलं भाऊ मला जगू द्या, मला श्वास घेऊ द्या, नाही केलं तर तुटलं तुमचं आभाळ कोसळणार आहे भाऊ. ते असंच होतं, म्हणून द्यायचं तर सगळ्यांना रिप्लाय, नाहीतर मग कोणाला. फार अवघड होतं रे बाबा, फार अवघड. विचार कर ज्या लोकांना 10-10, 20-20 हजार कमेंट येत असतील ते कसं मॅनेज करत असतील. अरे ते तर रोनाल्डो बघ भाई, रोनाल्डो तर बघत पण नाही चायला इंस्टाग्राम. तो त्यांनी उघडला असणार तो बेशुद्धच पडत असेल भाऊ, एवढे मेसेजेस. मला हे दोघांनाच विचारायचं आहे, कंटेंट क्रिएशनची अशी एक हार्श रियालिटी सांगा जे नवीन क्रिएटर्सला पहिल्या 6 महिन्यात समजत नाही. आता मला खूप लोक विचारतात पॉडकास्टिंग बद्दल, पण पॉडकास्टिंग आणि कॉन्टेंट क्रिएशन समवट सेम पण आहे, समवट वेगळं पण आहे. पण तुमचं जे कॉन्टेंट क्रिएशन फील्ड आहे, जे इंस्टाग्राम स्पेसिफिक रिलेटेड आहे, निश आहे, त्यातली अशी कुठली हार्श रियालिटी आहे जे 6 महिन्यात समजत नाही? की काही लोकांना असं वाटतं की टाकले व्हिडिओ व्हायरल जाईल, फॉलोअर्स किंवा पैसे लगेच मिळतील. हा, मेन म्हणजे ब्रँड्स लगेच येतील. हा, तर असं नाहीये. तर आय थिंक 10K नंतर तुम्हाला ब्रँड्स जास्त अप्रोच करतात आणि पे करतात. पहिले स्टार्टिंगला तुम्हाला बार्टरमध्ये काम करायलाच लागेल. लोकांना म्हणजे काही आहे क्रिएटर्स की ज्यांना नाही का 1000 फॉलोअर्स झाले, आम्हाला इन्कम स्टार्ट होईल 6 महिन्याच्या आतमध्ये. तर असं म्हणजे धरू नका की तुम्हाला इन्कम लगेच जनरेट होईल. टाइम लागेल, तुम्हाला खूप टाइम द्यायला लागेल, क्वालिटी इम्प्रूव्ह करायला लागेल, कंटिन्युटी मॅटर्स सगळ्यात जास्त, कन्सिस्टन्सी. त्यानंतर एक टाइम नंतर तुम्हाला ब्रँड्स येतील, चांगला पे भेटेल, पण कंटिन्युटी मॅटर्स करते. खूप लोक ना मला विचारतात की अरे तुझं तर चॅनल मॉनिटाईज आहे, तू तर खूप पैसे कमवत असशील. लोकांना काय वाटतं मॉनिटाईज झालं म्हणजे पैसे आले. अरे बाबा असं नसतं. असं जर झालं असतं ना तर युट्यूब चॅनल रस्त्यावर आलं असतं रे. तिकडे $100 थ्रेशोल्ड असतो, जो नागोबासारखा बसलेला असतो, जो प्रत्येक क्रिएटरला पैसे देत नाही. केवढा अवघड आहे त्याच्या $100 थ्रेशोल्ड पूर्ण करणं. म्हणजे माझं नाही, मला म्हणजे जेन्युइनली सांगतोय, खोटं नाही म्हणत आहे मी, अर्निंग नाही होत आहे. किती डॉलर्स झाले अजून आय डोंट नो, म्हणजे $76 तरी झाले असतील आत्तापर्यंत, बट माहिती नाही मला पण किती. पण तीर्थच्या पॉडकास्टमुळे
$400 प्लस झालेलं होतं, कारण की तो व्हायरल झालेला पॉडकास्ट. हा. पण त्यानंतर मेंटेन करणं इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट, कारण की एकदा 1 yearचा. हा? आणि जो 365 डेजचा क्रायटेरिया आहे ना 365 डेजचा, ते पण आहे. प्लस आता तर खूप बदललंय. आता असं झालंय की तुम्ही जर 500 सबस्क्रायबर्स असले आणि फक्त 3000 वॉच टाइम असला तरी पण तुमचं बेसिक मॉनिटायझेशन होऊन जाईल. पण पूर्ण मॉनिटायझेशनसाठी 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच आवर्स लागतात. पण त्यानंतर सुद्धा तुम्हाला दर व्हिडिओला अबव $100 तुम्हाला ते कम्प्लीट करावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला विड्रॉच करता येणार नाही, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्येच येणार नाही, कमाईच होणार नाही. तर हे लोकांना कळत नाही. हे लोक लोकांना हे सांगितल्यानंतर ना त्यांच्या चायला 12 वाजतात चेहऱ्यावरचे. अरे बापरे एवढं सगळं असतं, अरे बापरे हे असतं. म्हणलं बाबा असंच एवढं असतं. सोपं पैसे कुठं नाही भेटत. चायला प्रत्येक कंटेंट क्रिएटर पैसे कमवत असला असता तर प्रत्येक कंटेंट क्रिएटर कॅरी मिनाटी, भुवन बम सारखे प्रोडक्शन हाऊसेस उघडून बसले असते ना बाबा. आज कुठच्या कुठे आहेत ती लोक. त्यांनी पण सुरू केले, पण हेच आहे की वेळ लागतो प्रत्येकाला. हा, टाइम इज द की टू सक्सेस. इम्पेशंट आहेत आजकालचे कॉन्टेंट क्रिएटर्स की बाबा लगेच हवे आम्हाला, लगेच नाही भेटत. नाही मिळालं की सोडून देतात. मला हे सांगा की आता थोडं आपण पैसे ब्रँड्स बद्दलच बोलतोय तर त्याच्यावरतीच बोलू की पैसे कंटेंट मध्ये आल्यावर तुमचा थॉट प्रोसेस कधी चेंज झालाय, असं झालंय तुमचं कधी? नाही. नाही. पहिले पण सेम एफर्ट्स घेत होतो प्रत्येक व्हिडिओला, अजून कसं इम्प्रूव्ह करा, अजून पण तेच आहे. कंटेंट पैसे आले म्हणून नाही, असं कधी झालं नाही. ज्यावेळेस आम्ही फ्री मध्ये प्रमोशन करायचो त्यावेळेस पण आमची मेंटॅलिटी तीच होती, आणि ज्यावेळेस आज आम्हाला XYZ अमाऊंट भेटतायत त्यावेळेस पण आमची मेंटॅलिटी किती कमवता म्हणजे तुम्ही? असं थोडी कधी तुम्हाला कधी विचारलं की तुम्ही किती कमवता कंटेंट क्रिएशन थ्रू किंवा ब्रँड्स थ्रू? घरचेच विचारतात आणि मित्र वगैरे की अरे तू तर बहुत कमवता होगा. मला हे सांग, तू म्हणजे मी तुला एक्झॅक्ट अमाऊंट नाही विचारणार, पण मी तुला एवढं विचारतो एक इनडायरेक्टली की तू तुझ्या कंपनी थ्रू जेवढं कमवतोस आणि कॉन्टेंट क्रिएशननी जेवढं कमवतो, सर्वात जास्त कशाने कमवतोस तू? कंपनीपेक्षा म्हणजे जास्त फर्मनी कंपनी कम्पेअर्ड टू कॉन्टेंट क्रिएशन? क्लाउड मीडियामधनं इन्कम जास्त आहे आणि ह्याच्यामधनं आहे, बट सारखे ब्रँड्स येत नाही म्हणजे ठीक आहे. पण मग तुम्ही रिइन्व्हेस्ट करत असाल मिस्टर बीस्ट सारखं, की इकडून जे कमवता ते तुम्ही सेम ह्याच्यामध्ये रिइन्व्हेस्ट करून सायकल तुमची तीच चालू असते. ते चालू. सही आहे भाई. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता मिस्टर बीस्ट सारखा क्रिएटर, आपल्याला वाटतं नेटवर्थ म्हणजे पैसे तेवढे अकाउंटमध्ये असतील, पण नेटवर्थ खूप गोष्टींमध्ये डिवायडेड असतात. प्रॉपर्टीज झाले, इन्व्हेस्टमेंट झाले, है ना, ब्रँडिंग झाले, पण रिअल जे लिक्विड कॅश असतो तो वेगळा असतो. तुम्हाला असं वाटतं की जरी नेटवर्थ असला, आता शाहरुख खानचे नेटवर्थ 12,000 करोड आहे, तुम्हाला असं वाटतं की अकाउंटमध्ये पण जास्त पैसे असतील किंवा तुमच्या हिशोबाने तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे असतील? म्हणजे असतात, म्हणजे चांगले जास्त पैसे असतात. जे आमचं बिझनेस फर्मचं अकाउंट आहे त्यात आम्ही म्हणजे आमची जरी कंपनी असली क्लाउड मीडिया तरी आम्ही त्याच्यात ना सॅलरी घेतो. अच्छा. मी आणि शिवराज जो माझा बिझनेस पार्टनर आहे, आम्ही काय करतो, आमची फर्म आहे क्लाउड मीडियाची, त्याचा आमचा बिझनेस अकाउंट असला ना की आम्ही त्याच्यातनं आमची सॅलरी घेतो स्वतःला. म्हणजे आम्ही अख्खे पैसे आले की अख्खेच नाही घेत. आता एक अमाऊंट धरू आपण की मला 10 रुपये येत आहेत, 10 रुपये मला आणि शिवराजला येत आहेत, तर त्या 10 रुपयामधनं आम्ही काय करतो की बाबा ठीक आहे आपण 2-2 रुपये ठेवू आणि उरलेले 6 रुपये आपण जमा करू. कॅपिटल वाढवत चाललेत. हा. आणि अरे वो जरुरी आहे ब्रो करणार. हा बरोबर आहे. पण कधी असं वाटलं नाही की आपण लॉस मध्ये चाललोय? नाही. असं कधीच वाटलं अजून तरी ती फेस नाही आली, नको पण यायला. यायला नको पण यायला बाबा, लॉस कोणालाच नको यायला, मला पण नको व्हायला. कारण लॉस मधनच आम्ही आता प्रॉफिटला चाललोय. मी पण लॉस बघितलाय रे बाबा आयुष्यात, आता नको लॉस नकोच यायला आयुष्यात. मला हे सांगायचं, तुम्ही ब्रँड डील एक्सेप्ट करताना सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स कोणत्या गोष्टीला देता? पैशाला. काय बोलू होता बाई डायरेक्ट. नाही ऑब्विसली आता आम्ही एखाद्या समजा 6-7 वर्ष घासली, एक ब्रँड येतो तर ते त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन येणार की आम्हाला असं असं प्रमोशन करायचं, तुम्ही काय कॉस्टिंग घेणार. आता शेवटी नाही म्हटलं तरी तिथं आम्ही एफर्ट्स घेतलेत मागं, मग आम्ही आमची प्राइस कोट करतो आणि त्याच्यावर ते निगोशिएट करत बसतात. ब्रँड्स निगोशिएट करतात, एवढंच द्या तेवढं. त्यांना हे नाही दिसत की आम्ही एवढ्या वर्षापासून करत आलोय, मग आज आम्ही त्या हक्काने तेवढे पैसे चार्ज करतो.
पण तरी तुम्हाला असं वाटलं नाही की यार हे चुकीची ब्रँड आहे किंवा चुकीची डील आहे, जसं की आता करतच नाही ना आपण accept. अक्षय कुमारने विमल पान मसाल्याचं केलं होतं, त्याला पब्लिक फोरमवरती जाऊन त्याला माफी मागावी लागलेली. तर तुम्हाला त्याचं असं वाटलं की आपण चुकीच्या ब्रँड सोबत डील नाही, करतो, आपण करतच नाही ना. म्हणजे तुम्ही सिलेक्टिव्ह ब्रँड सोबत Selective असता. मला हे तुम्हाला तेच मला विचारायचं आहे की कधी तुम्हाला कधी असं ब्रँडसाठी तुम्ही जेव्हा कंटेंट बनवता कधी असं तुम्हाला वाटलं की यार हे आमच्यासाठी नाही आहे म्हणून? नाही, कारण आपण ज्यावेळेस ब्रँड सोबत मेलवर कॉन्व्हर्सेशन होतं त्यावेळेसच आपल्याला कळून जातं की बाबा, कोणता ब्रँड आहे हा. आणि काय स्क्रिप्ट लिहायची आणि कसं इम्प्रूव्ह म्हणजे कसं पब्लिक समोर ते मांडायचं. मला हे विचारायचं आहे कधी तुम्हाला असं वाटलंय की यार ब्रँड जर मिळालेच नाहीत तर बियॉन्ड द फन हे जे ब्रँड आहे किंवा एक पेज आहे ते कधी सर्व्हाइव्ह करू शकेल का म्हणून असं कधी वाटलंय हो, ब्रँड हो, शिवाय? हो. कसं काय पण? कंटेंट पण कंटेंट तुम्ही इंस्टाग्राम तर पे करत नाही, मग तुम्ही कसं म्हणजे आमचे बाकीचे अर्निंग सोर्स आहेत ना. आता माझी स्वतःची फर्म अच्छा. आहे, कंपनी क्लाउड मीडिया. मग तुम्ही डायरेक्ट फर्मनीच अर्निंग आणि इकडून साईडने तुम्ही हा, सायकल ती सुरू असणार? चालू असणार. मेन मोटिव्ह आमचा हे नाहीये की त्याच्यातनं कंटेंट क्रिएशन मधनं पैसे आलेच पाहिजे, पण जर ब्रँड येतोय तर मग तिथं आम्ही पैसे सोडत पण नाही. आमचा प्राइस समजा 10 रुपये ना तर आम्ही 10 रुपयेच घेणार. तुम्ही त्याच्या खाली आमच्याशी कोटच करू शकत नाही भेटला ब्रँड तरी चालेल, पण आम्ही प्राइस दिलेली त्याच्याशी निगोशिएट नाही करत. तुम्ही असं विचार नाही केला कधी की यार डॅनी पंडित सारखं कॅरेक्टर डिझायनिंग आपण करू किंवा मोठ्या पडद्यावरती आपण जसं तो नाटकं ठेवतो, प्लेस ठेवतो, शोज ठेवतो त्याचे डॅनी पंडित नॉर्मल डेवर डॅनी पंडित शो वगैरे, कधी आपण पण असं करूयात म्हणून असं कधी वाटलं नाही तुम्हाला? त्याचं सीन कसं आहे, आता डॅनी पंडितनी त्याचे जेवढे व्हिडिओज आहेत ते स्पूफ आणि कॅरेक्टर बिल्डेड व्हिडिओज आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कॅरेक्टर्सच आहेत आणि तेच बघायला गेलं तर आमचे जिथं बियॉन्ड द फनचे व्हिडिओज आहेत ते एकही व्हिडिओमध्ये कॅरेक्टर व्हिडिओ नाही आहेत. आम्ही ह्युमर्सवर खेळतो, आम्ही फिलिंग्स, इमोशन्स ह्या गोष्टीचे व्हिडिओज असतात आमच्या पेजवर. तर आम्ही त्या डॅनी पंडितच्या टाईपमध्ये जायचा कधी विचारच केला नाही आणि तो त्याचा कॉन्टेंटला काय म्हणतात, निश, तो त्याचा निश आहे, तो त्याचं करतोय. मग ते आणि जो करतोय तो भारी करतोय, हॅट्स ऑफ टू. कालच मी एका क्लबला गेलतो आणि तिचं त्याचं ते गाणं चालू होतं, झटपट पटापट. एवढं व्हायरल गेलंय बापरे, बर्लिन पर्यंत पोहोचले ते बाबा, जर्मनी. खतरनाक यार, खतरनाक. हे रॅपिड फायर आहे तुझ्यासाठीच गौरव. क्रिएटर म्हणून तुम्ही सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीला ओव्हर थिंक करता? मला विचारशील ॲज अ पॉडकास्टर तर बाबा बऱ्याचशा गोष्टींवर, पण तू कुठल्या गोष्टीवर? इमेज, तुमची इमेज किंवा ब्रँडची इमेज किंवा आमची दोन्हीच? इमेज. अच्छा, तुमचीच. हा, म्हणजे ब्रँड प्रमोशनच्या वेळेस ब्रँडची इमेज, पण नॉर्मल कंटेंट क्रिएशनच्या वेळेस आमची इमेज, की बाबा आपण काहीतरी चुकीचं पोर्ट्रे नाही करत आहे ना, चुकीचं नाही दाखवत आहे ना ते. शूटच्या आधी नर्वस कोण असतं, तू की मंदार? मंदार. शूटच्या आधी पण शूटच्या नंतर पण आयुष्यभर तो नर्वसच असतो. नर्वस मंदार ठेव बाबा तुझं नाव होता. मंदार, तुझ्यासाठीच हा प्रश्न की पुण्याची एक गोष्ट जी बाहेरच्यांना समजत नाही. बाहेरचे लोक मोस्टली असं कन्सिडर करतात की पुण्यातले लोक सपोर्ट करत नाही, पण तसं नाहीये. पुण्यातले लोक सपोर्टिव्ह आहेत, पण लोकांना असं झालं की नाही हवे नाही करतात. आणि पेठेतले लोक कसं पटकन काही पण बोलून जातात, म्हणजे सगळ्याच ते मनात काय नसतं, पण पुणेरी टोमणे आहेत ना तर लोकांना ते हर्ट होतात. तर तसं काही नाहीये, पुण्यातलं वातावरण चांगलं आहे. असं कुठला ट्रेंड आहे जो तुम्ही कधीच करणार नाही? ते टिकटॉक वाले आले होते ना मध्ये, ते जोकरवाला? हा तो आला. म्हणजे तुम्ही छपरी ट्रेंड करणार नाही? in पण short. तेरा तो टिकटॉक पे व्हिडिओ था जोकर का, नाही मागं नसं. येलो टी शर्ट और ब्लॅक, येलो और ब्लॅक टी शर्ट का. तू बनवलेला असा? हा, अरे मंदार, कॅमेरावर खोटं बोलतो. बोल के पीछे पण त्याने कोणचा करणार नाही, तो ऑलरेडी केलाच. आता नाही करणार. दोघांसाठी हा प्रश्न की बियॉन्ड द फनचा जो ह्युमर आहे तो मुंबई स्पेसिफिक आहे की पुणे स्पेसिफिक आहे की महाराष्ट्र स्पेसिफिक? ऑल ओव्हर इंडिया, महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया स्पेसिफिक. आता मुंबई स्पेसिफिक काय, आपण इंडिया का म्हणतो की दिल्लीत अमित बडाना, आम्ही एक रील बनवली होती, अमित बडानाने ती कॉपी करून थोडस फक्त चेंज केला आणि त्यांनी बनवली ती, आमच्यापेक्षा जास्त व्ह्यूज त्याला गेले. मग तेच मिस्टर फेजोने पण आमची एक रील कॉपी केली, त्याला 90 मिलियन व्ह्यूज आहेत. तिथं आम्ही सेम आम्हाला कॉपी, 16. अख्खी सेम व्हिडिओ. आम्ही त्या व्हिडिओ मध्ये एक मिस्टेक केली होती, म्हणजे लेफ्टचा इंडिकेटर दिलाय तर या साईडला पडायला पाहिजे,
तर आम्ही म्हणजे या साईडला पडला होता गौरव, फैजू पण सेम मिस्टेक या साईडलाच पाडले. इथपर्यंत कॉपी, बीजीएम पण कॉपी आहे. असं. क्रेडिट नाही यू तो कंजूस आहे. नाही आता हे पण की समोरच्याने आहे ना क्रेडिट द्यायला पाहिजे ना. आपण आपले एफर्ट्स एवढे घेतो, क्रिएटिव्ह माइंड लावतो आणि समोरचा अख्खेच्या अख्खा जो कंटेंट उचलून. मग तुम्ही असं कधी वाटलं नाही की रे आपण कॉपीराईट टाकावी इंस्टाग्राम थ्रू लिगली? म्हणजे आपण टाकू शकतो. टाकली होती पण नो रिप्लाय. ऍक्च्युली टाकू शकतो माहितीये का, लिगली जाऊन. सगळं घेता नाही. अच्छा, मग तरी पण नाही झालं. फॉलोअर्स कमी आहेत. ते आहे. आणि त्यांचे किती फॉलोअर्स आहेत? 30 मिलियन समथिंग. होतील बियॉन्ड द फनचे एक दिवशी. मग ज्या दिवशी तुमचे 1 मिलियन होतील त्या दिवशी हा पॉडकास्ट पण मला हे समजा की यार जर सोशल मीडिया जेव्हा नव्हतं तेव्हा तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी कुठे वापरली असती जर सोशल मीडिया नसतं तर? मित्रांमध्ये. तुम्हाला असं जेव्हा आता थोडंसं ना आपण लेगसीबद्दल बोलू, फ्युचरबद्दल बोलू, असं कधी वाटलं की यार बियॉन्ड द फन लोकांना हसवण्यासाठीच तुम्ही बनवलंय म्हणून, किंवा लोकांना म्हणजे हा पेज आपल्याला हसवायचं, या पेजमधून आपल्याला हसायला मिळायचं, हे लोकांना लक्षात राहील असं? आम्ही त्यासाठी स्टार्ट केलं होतं. नाही, आम्ही ऍक्च्युली लोकांना रडवायचं म्हणून स्टार्ट केलं. आणि मग आम्ही त्यात थोडेसे रडके कॉन्टेंट, म्हणजे हा मंदारचा ब्रेकअप झाला होता म्हणून तो त्यात रडके कॉन्टेंट टाकत होता. मग जी आमची हसण्याची ऑडियन्स होती ती आता रडण्यात कन्वर्ट झाली. म्हणजे त्यांची चांगली हसणारी जिंदगी आणि वाट लावून ठेवली, सगळे रडतायत आता. त्यामध्ये आता दोन्ही फनी वे पण आहे. बियॉन्ड द फन मध्ये नावच बियॉन्ड द फन होतं स्टार्टिंगला, कारण नाव बियॉन्ड द फन होता, आता त्यातला फनच गायब आहे. बियॉन्ड द पेन होतं का आधी? आता बियॉन्ड द पेन ठेवणार आहे. आता दोन्ही, तो पेट्रोल पंप वरचा सीएनजीचा व्हिडिओ पण तसा, तो फनी टाइप मध्ये आणि 7 मिनिट्स सॅड मध्ये, दोन्ही कंटेंट मिक्स झाले. दोन्ही 17 मिलियन. मला हे सांगा, कंटेंट बनवताना तुम्ही जास्त स्वतःसाठी करता की ऑडियन्ससाठी तुम्ही बनवता? ऑडियन्ससाठी. ऑडियन्ससाठी. म्हणजे तुम्हाला भलेही मजा येत नसेल तरी तुम्ही पोट्रे कराल की बाबा येते? नाही, लिहितो आम्ही तसंच की ज्यात आम्हाला मजा येणार आणि आणि ऑडियन्सला पण मजा येणार आणि रिलेटेबल असेल. तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतं की रिअल जे आहे सगळं रिअल, कुठंच आपण फेक काहीच. जर उद्या कंटेंट राहिलंच नाही तर तुमची सेल्फ वर्थ कुठून येणार? बिझनेस, मेन म्हणजे बिझनेस. काय रे, लास्ट ऑप्शन शिक्षण तर काय आपण एवढे हुशार नाहीच आहे. हा, आणि हा बिझनेस मी म्हणलो, बिझनेस पण हाच आहे आपला. हा, कंटेंटच पण तसं का बंद. आता शेवटचाच प्रश्न आहे हा, की जे तुम्ही काही शिकला आहेत, जे तुम्ही तुमच्या पहिल्या 10 रील्स बनवणाऱ्या व्हर्जनमधून, तर तुम्ही त्याला एका सेंटेन्समध्ये सांगू शकता की तुम्ही काय शिकलात 10 रील्समधून पहिल्या? एवढं शिकलो की कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते लाईफमध्ये. जर कन्सिस्टन्सी नसेल ना कोणत्याही गोष्टीत, फक्त कॉन्टेंट क्रिएशन मध्ये नाही. समजा जर आपण अभ्यास करतोय, आपल्याला क्रिकेटची प्रॅक्टिस करायची आहे, आपल्याला फुटबॉलची प्रॅक्टिस करायची आहे, किंवा काहीही गोष्टी असेल, तर जोस्तोवर आपण ती कंटिन्यू करत नाही ना, कंटिन्यू तोस्तोवर आपल्याला कधीच सक्सेस मिळत नाही. सक्सेस तर ठीक आहे, आपण ते जर इथं जायचा विचार करतोय ना, तर कंटिन्युटी असेल तर आपण इथपर्यंत तरी जाऊ शकतो. आणि जर कंटिन्युटी पण नसेल ना, हार्डवर्क पण नसेल ना, तर आपण इथंच राहतो खाली. माझं खूप वेळ असं झालंय की कधी म्हणजे असं कंटिन्यू, जेव्हा आमचं स्टार्टिंगचा फेस होता तर तेव्हा आम्हाला पटकन रीच नव्हती भेटली. 1-2 व्हिडिओ चांगले गेले होते, त्यानंतर मध्ये जरा डाऊनफॉल होता आमचा. तेव्हा असं वाटायचं की भाई डाऊनफॉलवर मी बोलतो. हा, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ काय टाकायचा आणि का टाकायचा असं होतं. पण जेव्हा तुम्ही एक माइंडमध्ये ठरवतात ना, तुम्ही जसं म्हणले की पहिले 10 व्हिडिओ सुंदर काय वाटतं, 11व्या व्हिडिओला मला असं वाटतं सगळ्यांना हा विचार करायला पाहिजे, आपण मागचे 10 व्हिडिओ का केलेत. 11वा व्हिडिओ व्हायरल जाऊ म्हणून केलाय, 11वा नाही गेला, परत 12वा सेम तोच माइंडसेट, म्हणजे सेट ऑफ माइंड कर की आतापर्यंत आपण घासली, अजून थोडी मेहनत करू, अजून होईनच काय ना काहीतरी आयुष्यात, आणि मग ते होतं असं. आता मंदारने जसं सांगितलं डाऊनफॉल बद्दल, आमचा मध्येच चालू होता खूप, आणि त्यात माझा तर वैयक्तिक लयच बेकार होता डाऊनफॉल. म्हणजे
पर्सनल गोष्ट आहे ती. मी MBA ला शिकायला गेलो, तिथं एक मुलगी आवडली आणि तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आलो. मग त्याच्यानंतर ब्रेकअप झालं. मग ते ब्रेकअप झाल्यानंतरचे जे 6 महिने होते माझ्यासाठी खूप हार्ड ब्रेकिंग होते. पॅनिक अटॅक्स आणि बाकीच्या गोष्टी. म्हणजे 2 महिना तर मी माझ्यात शुद्धीतच नव्हतं की माझ्या सराउंडिंगला काय चालू आहे. त्यावेळेस मंदार म्हणा, शिवराज म्हणा, ध्रुव म्हणा किंवा मग माझे भाऊ अंबोज, सूरज, दीपक, दीदी आणि भैया, हे सगळ्यांनी जेवढं मला सांभाळलं तिथं त्या फेजला. त्याच्यानंतर मग मी त्याच्यातनं हळूहळू रिकवर करायला लागलो आणि मग ह्यांच्या सपोर्टच्यामुळे मी परत यायला लागलो, त्या गोष्टीतनं बाहेर यायला लागलो आणि त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर मग परत हे कॉन्टेंटमध्ये स्विच झालो. नाहीतर मग माझ्या जे 6 महिने दबून गेलेत ना ते, म्हणजे ह्याने मला अक्षरशः बघितलंय, मी 2 महिने लिटरली ओळखत पण नव्हतं की अरे हा कोण आहे. अरे बापरे, ही अवस्था. केमला हॉस्पिटल गाठले. प्रत्येक दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलला ऍडमिट. मग त्या फेजमधनं आज इथपर्यंत पोहोचणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिकडनं कव्हर झाल्यानंतर आज मला जी ते व्यक्ती आहेत जे आहेत होतं कॉन्टॅक्ट आणि येतं समोरून, पण आता मी खूप वर आलोय. आणि ह्याचंच एक होतं की मी ज्यावेळेस एकीला प्रपोज केलं होतं त्यावेळेस माझं म्हणजे मी 11th मध्ये होतो आणि तिने मला रिजेक्ट केलं होतं ह्या कारणामुळं की आय वॉज नॉट फायनान्शियली स्टेबल. आणि आज ज्यावेळेस क्लाउड मीडिया हे झालं, ओपन झालं, तर त्यांनी माझ्याकडे 5 महिने काम केलंय. मी पण ह्याला गौरवला तेव्हापासून ओळखतो जेव्हापासून यांनी क्लाउड मीडिया सुरू केलेली कंपनी. आय गेस मीच तुला DM सुद्धा केलं होतं ना, कॉन्ट्रॅक्ट्स म्हणून. म्हणजे आपलं डिस्कशन पण झालेलं ज्यावर ऑफिसमध्ये भेटूया तिथला, मी तेव्हापासून ओळखतो. मला एक सेकंड त्याला कळलंच नाही, हा तोच गौरव आहे का बियॉन्ड द फन मधला, की सॉरी आपला फन म्हटला, क्लाउड मीडिया म्हटला. मला खूपदा ना बघायला लागलं की अच्छा हा तोच गौरव आहे म्हणून. म्हटलं वा यार सही आहे, तरच ती गेली पोराणी म्हणून. खूप आज पुण्यात आपली जर म्हटलं ना डिजिटल मार्केटिंगची, तर वन ऑफ द टॉप एजन्सीज मधली आपली एक एजन्सी आहे क्लाउड मीडिया. यार सही. पुण्यात पण साताऱ्यामध्ये पण ब्रांच. साताऱ्यामध्ये पण भाई साहेब 2 ब्रांचेस. हा, शिवराज जो माझा पार्टनर आहे तो साताराचा आहे. तर होल अँड सोल सातारा तो मॅनेज करतो आणि होल अँड सोल पुणे मी मॅनेज करतो. तर साताऱ्यात एक ऑफिस आहे, इथं एक. कधी काही क्लायंटला वाटलं की बाबा पॉडकास्ट करायचं आहे, पॉडकास्ट मला सांगा. नक्की. मला आता हे सांग, आता रील्ससाठी मला काही प्रश्न विचारायचे आहेत. मोस्टली सीननी कधी तुमचं कॉन्टॅक्ट झाला किंवा तुम्ही आय गेस ते बियॉन्ड द फनचं एक कंटेंट होता, आम्ही जे सारंग साठे सोबत बनवलं होतं त्याच्यावर मोस्टली सेनचा कमेंट आला होता. काय आणि काय आलेलं, हसण्याचा इमोजी होता. आणि आम्हाला वाटलं होतं की कोणतं तरी फॅन पेज वगैरे काहीतरी असेल. मग व्हेरीफाईड टिक होतं, म्हटलं फॅन पेज पण घेऊ शकतात व्हेरीफाईड टिक. ओपन केलं, म्हटलं मोस्टली सेनच आहे. मोस्टली सेनला मी 2दा भेटलोय. अक्षरशः सांगतोय, खोटं नाही म्हणत, 2दा भेटल्यावर ना भाई सही वाटतं माहितीये का. यार किती क्यूट आहे यार. ती खूप भारी आहे, पण जेन्युइनली खूप भारी आहे. म्हणजे तिचा एक प्ले होता, मिसमॅचचे ऑलमोस्ट सगळेच ॲक्टर्स होते, त्यांचा कंबाईंड एक शो होता, एक्सटर्नल अफेअर्स म्हणून, इंग्लिश शो. अँड खूप भारी भाई, अक्षरशः खूप भारी. म्हणजे वेड्यासारखं हसायला आलेलं त्या शोवरती. मुंबईमध्ये होते. आणि तिचं जे एक पेज आहे, ठीक आहे, मी नाव नाही घेणार, फॅन पेज आहे. माझी आणि तिची फ्रेंडशिप खूप घट्ट मैत्री म्हणतो ना, माझी आणि तिची मैत्री तेवढी खूप चांगली आहे, ठीक आहे. तर त्यांनी मला सांगितलं की यार हे पुण्यात होणार आहे म्हणून, कारण की त्यांनी लोणावल्यामध्ये एक फोटो काढले आणि पोस्ट केला. मी म्हटलं चायला पुण्यात होत आहे, मी तर जाणार आहे. आणि भाई त्यावेळी ना मी ट्रॅव्हल अँड टुरिझमचा कोर्स करत होतो. ज्या दिवशी शो होता 7:30 वाजता. भाई हसणारच तू आत्ता, ठीक आहे. मी बसलोय म्हणलं चायला, एकतर तो म्हणजे ना मी मोबाईल चेक करत होतो, किती वेळ. भेंडी त्या लोकांनी फर्स्ट एडचा सेमिनार ठेवला. तो फर्स्ट एडवाला माणूस भेंडी जायच ना, घेत बसलाय. अरे म्हणलं मला जाऊ द्या तुम्ही, मला सर. आणि त्या दिवशी काय आपलं ते पण होतं, इनॉग्रेशन आहे, काय म्हणतात त्याला, फेलिसिटेशन.
हो ना शेवटचं असं ग्रॅज्युएशन टाईप की तुम्हाला सर्टिफिकेट देतात वगैरे, ते द्यायच ना, तो एकदम शेवटी. बाकी काय सेमिनार, म्हणलं मी केलं बाबा, सेमिनार केला फर्स्ट एडचा, मला दिलंच नाही सर्टिफिकेट. मला म्हणाले की तू आता उद्याच जे, तुला जायचं आहे म्हणून. म्हणलं तर मनात एवढे शिव्या आले ना की मी मूर्खांनो सर्टिफिकेटसाठी आलेलो इकडे. आधी मी बघितलं नाही, काही नाही. मी बॅच घेतली आणि त्या मी फॉर्मल्स वगैरे घातलेले, सूट वगैरे, ठीक आहे. भाई बॅच घेतली, सूटमध्ये धावतोय मी. कुठे माहिती आहे का, आपलं FC रोड नाही का, FC रोडच्या खाऊ गल्लीच्या आतमध्ये, ठीक आहे, मॅकडोनल्ड्सच्या बाजूची गल्ली, तिकडून मी पळत गेलोय. अख्खं पळतोय, रिक्षावाल्याशी भांडलो. त्याला म्हणलं बाबा मला शिवाजीनगरला जायचंय, पुणे थिएटर जे आहे ना तिकडे जायचंय मला, द बॉक्स म्हणून, द बॉक्सला ते इव्हेंट होतं त्यांचं, तिकडे जायचंय म्हणून. तो म्हणा अयो त्याची रडधणी, अरे मला माहिती नाही आहे. म्हणलं शिव्या घातले त्याला. म्हणलं तू एक दुसरा रिक्षावाल्याला धरलं, त्याला म्हणलं चालायचं, तर तो म्हणाला मला माहिती नाही. मी म्हणलं हो साहेब तुम्ही चालवा, मी तुम्हाला सांगतो कुठे जायचंय. अरे भाई जे गेलोय तिकडे गेलो, श्वास माझा अपरंपार दुसरीकडेच, ठीक आहे, श्वास एकदम फुललेला माझा. गेलो आतमध्ये आणि ऑर्गनायझरशी विचारलं की बाबा शो सुरू झाला तर माझी फाटली, कारण 7:30 त्या 7:45 मी पोचलो. म्हणलं शो सुरू झाला, म्हणलं नाही शो सुरू नाही झाला. म्हणलं जे थंडक आली ना अंदाज, जे दार वाटलं बाबा, नशीब शो सुरू नाही झाला. गपचूप गेलो, बसलो, अख्खा शो बघितला. शो बघितल्यानंतर आतर्श खुराना जे मिसमॅचचे रायटर आणि ये मेरी फॅमिली मधले ॲक्टर आहेत, ठीक आहे, आणि त्यांच्याशी शो झाल्यानंतर भेटलो. त्यांच्याशी विचारलं की मिसमॅचचं आता सीझन 3 कधी येणार आहे वगैरे, अँड फोटोज वगैरे घेतले, दिलं वगैरे, ठीक आहे. मी असं फक्त मागे वळलो असा, तेवढ्यात मुस्लिम आहे, बाकी सगळे लोक आले. ती अशी, मी आता माझी हाईट आहे ना, ती अशी उभं राहून डिड यू एन्जॉय द शो. मला पहिले तोडलंच नाही, ती मला विचारते. म्हणलं मला काय विचारणार, कोण आहे मी, ऋतिक रोशन कोण आहे मी, मला काय विचारणार. दुसऱ्यांदा मी असं केलं, हो मी येस यू एन्जॉय द शो. अरे म्हणलं चायला, हे रेकॉर्ड केलं असतं ना भाऊ, 1 मिलियन ते 10 मिलियन गेली असती ती रील बाई. मग ती नंतर तिच्याशी म्हणलं येस येस आय एन्जॉय द शो. भाई मी तुला अक्षरशः सांगतोय, त्या वेळी ना माझी इतकी फाटली होती ना, मी अक्षरशः सांगतो, ती सेल्फ्या देते, फोटोज देते, व्हिडिओज बनवते. तिला मुलींनी असं घेरून ठेवलेलं, आजूबाजू मुली, ते तिच्या मुलींमध्ये फॅन फॉलोइंग खूप आहे. किती 100-200 मुली तर तिला असं घट्ट असं धरून बसलेली. मी इतकं निर्लज्ज, प्राजूताई करून तिला सारखं मी त्रास देत बसलेलो. बट भाई तिचा पेशन्स, अक्षरशः मी आजपर्यंत तिच्यातलं पेशन्स जे आहे ना, मी दुसरा कुठलाच कॉन्टेंट क्रिएटर, सेलिब्रिटी, ॲक्टर कोणामध्येच नाही पाहिलं. त्या मुलीमध्ये, त्या ॲक्ट्रेसमध्ये, त्या क्रिएटरमध्ये इतकी पेशन्स होती, इतकं तिच्यात हम्बलनेस म्हणा, डाऊन टू अर्थपणा म्हणा, म्हणजे समजून येतं की बाबा जिथे ती पोचली आहे ना ती डिझर्व करते. म्हणजे मी तिच्याशी ती माझ्या बाजूला आहे, तिच्याशी फोटो काढतोय, तिच्याशी मी शेअर केलं की सॉरी, मी तिला लिटरली माफी मागितली की सॉरी आय गॉट लेट म्हणून. ती लिटरली म्हणाली की अरे ठीक आहे चलता आहे ना, द शो ऑल्सो गॉट स्टार्टेड व्हेरी लेट ओनली. अरे म्हणलं भाई काय पाहिजे भाई, काय पाहिजे. खूप गोड आहे. आणि दुसऱ्यांदा मी जेव्हा तिला भेटलो आपल्या विमाननगरच्या कुठलं ते फिनिक्स मॉल, ते बूथ सायनिंगसाठी, तिची आता नवीन बूथ, तिची आता हार्डबाउंड आली आहे माहिती आहे का, टू बी ट्रू मध्ये, टू बी ट्रूचीच हार्डबाउंड, पण त्याच्यामध्ये कलरिंग वाला पण ऑप्शन आणलंय. नवीन बुक कुठली येणार आहे तेही, आणि चायला त्याच्यामध्ये त्या स्टोरीचं नवीन चॅप्टर आहे आणि साल्या 500 रुपयाची येते. मला घेताच येत नाहीये ती, विचार कर. ती आली आहे. तर जेव्हा तिची पहिली सायनिंग होती, भाई मी चेष्टा नाही करत आहे, तू मॉलमध्ये घुसलास, क्रॉसवर्ड पर्यंत जाईपर्यंत त्याच्या पुढचं वर्ण पूर्ण आपलं एस्टिलेटर पण अख्खं खालती, ते अख्खी एरिया भरलेली होती. सगळे फक्त बुथ सायनिंगसाठी, फक्त बुथ सायनिंगसाठी नाही, आपण तिला भेटण्यासाठी आलेले. भाई खरंच सांगतो, ही फॅन फॉलोइंग आहे भाई, ती भेटेल आपल्याला पण. म्हणजे मी रोज स्टोरी टाकतो, ठीक आहे, रोज स्टोरी टाकतो, रोज तिला मेन्शन करतो, ती बघते माझी स्टोरीज. आणि मला एका गोष्टीचा मला माज आहे आणि एका गोष्टीचा अचीवमेंट आहे. मला नाही माहिती तिने वापरलंय की नाही वापरलंय, बट जेव्हा मला कळलं ती पुण्यात येते बुक सायनिंगसाठी,
त्या दिवशी मी मर्चंडाईज वगैरे माझं काढलेलं होतं, ठीक आहे, पॉडकास्टसाठी वगैरे. तेव्हा मी विचार केला हिच्यासाठी ना बाबा एक मर्चंडाईज तर घेऊन जायचं. तर मी काय केलं, एक बॉक्स घेतला ब्लॅक कलरचा, त्याच्यावरती PWKचा ना ब्लॅक अँड व्हाईट लोगो प्रिंट करून, कलर प्रिंट करून त्याच्यावरती चिकटवलं. तिच्यासाठी टी शर्ट मी ऑलरेडी ॲक्च्युली आणलेले होते, तिच्यासाठी टी शर्ट पण आणला, ठीक आहे, विथ माझा लोगो, ठीक आहे, आणला. आणि माझे फ्युल युअर क्युरिओसिटी जे टॅगलाईन आहे, सॉरी माझे नाही, इकडे पुढे, ठीक आहे, ते होतं, ते तिला दिला. एक कप दिला, ठीक आहे, कार्ड पण दिलं आम्ही, ठीक आहे, म्हणजे एक प्रॉपर लव्हिंग कार्ड असतो ना तसा कार्ड दिला ग्रॅटिट्यूडवाला. आणि 2 प्रोटीन बार्स पण दिले आणि कप दिला. आणि तो मी तिला अक्षरशः सगळ्या लोकांसमोर, अख्खी लोक बघत होती, मी लाईनीत थांबलो, अख्खी लोक बघतात बॉक्समध्ये, एवढा मोठा बॉक्स होता तो दिला तिला असं समोर. आणि तिची एक कुठली तरी रील आहे, त्याच्यात माझी पाठ दिसते देताना. म्हणलं भाई, म्हणजे मला एक असं आहे की यार मोजून काही क्रिएटर्सला ॲज अ फॅन मी भेटेन, मोजून सगळ्यांनी. कारण की ना काही लोक डिझर्व करतात बाबा, ॲज अ फॅन रिस्पेक्ट सुद्धा ते डिझर्व करतात, कारण की ते तेवढी मेहनत करतात. पण काही क्रिएटर असे असतात की नाही यार, ह्यांना ॲज अ क्रिएटरच भेटलं पाहिजे. मला हे सांग अजून कुठलं तुमचं, मी खूप रिसर्च केलं तुमच्याबद्दल, मला कळलं की यार तुमचं बॉलिवूड किंवा सॉरी फिल्म कोलॅबरेशन वगैरे पण झालेलं आहे. तर असं कुठल्या फिल्म कोलॅबरेशन झालेत तुमचे मराठी वगैरे, मराठी ॲक्टर्ससोबत? झालेत ना, शुभंकर तावडे, ऋता दुर्गुले, मग त्याच्यानंतर अंकित मोहन, मग बॉईज 3चे कॅरेक्टर्स पार्थ भालेराव, भालेराव कसा आहे रे? लय भारी जॉली माणूस आहे तो, डाऊन टू अर्थ, लय डाऊन टू अर्थ, फुल मस्ती आहे ना, फुल म्हणजे त्यांच्या सोबतच बघायला बसलो होतो हा स्टुडिओ मध्ये. भाई बॉईज नव्हती रे, काला ती. काल हा, पार्थ भालेरावचं असं आहे ना, म्हणजे त्याला म्हटलं ना की भाई असं करू, ठीक आहे करू. आणि पार्थ भालेराव पेक्षा पण प्रतीक ना, प्रतीकच, प्रतीक लय डाऊन टू अर्थ आहे, लय म्हणजे ही इज लाईक की अरे भाई असं करायचं का, चल बनवू. प्रतीक सोबत आम्ही एक एक्स्ट्रा कंटेंट पण शूट केला होता. ही इज व्हेरी सपोर्टिंग, व्हेरी म्हणजे लिटरली व्हेरी सपोर्टिंग. आणि अंकित मोहन सर कसे, ते तसेच आहेत का रे? ते पण फुल असे, ते पण असे बोलण्यात वगैरे खूप भारी आहे. भाई त्यांचे आवाज आहे भाऊ त्यांचा, खूप भारी, खूप भारी. फर्स्ट टाइम मी तिला कोकण हटेडकरला आम्ही तिला भेटले होतं भाई. मी तिला बोलवण्याचा इतका प्रयत्न केला, माझ्या आईची फेवरेट आहे भाऊ ती. मी विचार कर ना भाई, आईचं फेवरेट आहे, मी तिला बोलवू नाही शकत. होईल होईल, येईल ती पण एक दिवस. आणि ती आहे म्हणजे ती आईची फेवरेट आहे. आणि आई खूप म्हणते रे ती कोकण हार्टेड जोड कोण आहे, ती मस्त कंटेंट बनवते. तुम्ही भेटलाय तिला म्हणजे कोलॅबोरेशन वगैरे? कशी आहे म्हणजे ती? चांगली आहे बोलायला. मी तर आतापर्यंत एकीच्याच प्रेमात पडली होती, म्हणजे ऋता दुर्गुले. का म्हणजे अशी दिसायला छान आहे, लय गोड आहे ती, लय गोड. म्हणजे त्या फोटो आहे ना, फोटो आहे, आपण दाखवू, आपण पॉडकास्ट वरती लावते. रीलचा व्हिडिओ पण आहे ना. आपण ते रीलचा व्हिडिओ तर आपण पॉडकास्ट मध्ये नाही लावू शकत ना, ते आपण फोटो ऍड करू. फोटो इथं नेटवर्कचा इश्यू आहे. अच्छा ठीक आहे, नंतर दाखवू आपण, पॉडकास्ट मध्ये दाखवू मग ऑडियन्सला, तेव्हा मी पण बनवून घेईन, जेव्हा पॉडकास्ट नंतर मी बनवून घेईन. असं तुम्हाला दाखवतो म्हणजे समजा की तुम्हाला इथं लावता येईल साईडला. हा, मी नाही, मी प्रॉपर लावणार मस्त मोठ्या ह्याच्यात. तर रील पण टाकू शकतो तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, आमचं कॉपीराईट थोडी येणार आहे. अरे नाही रे, तसं नाही. रील आपण जेव्हा आम्ही काढू ना तेव्हा आम्ही टाकू, तेव्हा ते जास्त अप्रोप्रिएट वाटेल. आम्ही शुभंकर तावडेची आणि ऋता दुर्गुलेची मूवी आली होती कन्नी, त्याच्या प्रमोशनसाठी गेलो होतो. आणि खरंच त्या इतक्या गोड आहेत ना बोलण्यात, मग त्यांचे डोळे, त्यांची स्माईल. संपलोय रे मी, संपलोय. मी तर फुलपाखरू पासून म्हणजे अख्खी फॅमिली आमची जी सगळेच होते, सोसायटी मधली पण माझ्या अख्खी घरातली सगळी मिळून बघायची फुलपाखरू, कधी लागते. पण असं कुठला ऍक्टर सांगा ज्याच्यासोबत कोलॅबोरेशन करताना तुम्हाला थोडं वाईट वाटलं? कोणासोबत नाही, हे सगळेच चांगलं आहे एक्सपिरियन्स तुमचा सोफार. हो, इवन ओमी वैद्य एवढा मोठा ऍक्टर असून, ओमी वैद्य तो 3 इडियट्स वाला, त्याच्यासोबत जेव्हा कोलॅब केलं ना, तो एवढा मोठा चांगला ऍक्टर असून सुद्धा त्यांनी एकदम म्हणजे डाऊन टू अर्थ, तो पण सिम्पल आहे एकदम. तो पण मराठीच आहे ना.
कसं थिएटर आर्टिस्ट आहे त्यामुळे आय गेस माझं तर ड्रीम कोलॅब एकच आहे, एके. अक्षय कुमार क्या बात कर रहे हो अरे सही आहे यार. माझा तर एकच आहे भाऊ, किंग खान भाई. त्याला ज्या दिवशी मी AIBचा पॉडकास्ट बघितलेला, तो पण मन्नतमध्ये, तोही लायब्ररीमध्ये, तोही शाहरुख खान सोबत, भाई म्हणलं नाही यार, एक दिवशी तर तिकडे जाणार भाऊ. तन्मय भट आहे. मन्नतच्या बाहेर तुला मी जेन्युइनली सांगतो, मी मन्नतला जेव्हा गेलो ना आणि जेव्हा तू त्या बाल्कनीकडे बघतो, तुझ्या डोळ्यात पाणी नाही आलं तर नाव बदल. एकदा फक्त त्या बाल्कनीकडे बघ, काहीतरी होईल तुला, कारण ती फील आहे भाई. म्हणजे मी अक्षरशः मन्नतच्या बाहेर आयुष्यात पहिल्यांदा थांबलोय भाऊ. घरच्यांकडनं मी हट्ट केलेला, मला मन्नतला जायचंय म्हणजे जायचंय. पण तुला गोष्ट सांगू का भाई, मन्नतला तू जात नाहीस. देर इज अन इनर कॉलिंग यू टू मन्नत. अक्षरशः सांगतो आणि मी एक्सपिरियन्सने सांगतो, काहीतरी रिझन असतं तेव्हाच तू मन्नतला जातोस, तेव्हाच जातोस. म्हणजे मी असं खूपदा प्लॅन केलंय, मुंबईला कित्येकदा गेलोय, मुंबईला कित्येकदा शूट्स केलेत, 5 ते 6 शूट्स केलेत मी, अंधेरीला, पवईला, मीरा रोडला. एकदाही नाही जायला मिळालं, लिटरली एकदाही नाही. ठाण्यालाही केलंय, ठाणे किती पुढे आलं, मँडर तर रस्त्यात येतं, कित्येकदा शूट केलंय मी. पण ती रात्र मी आयुष्यात नाही विसरणार आणि मुद्दा म्हणून मी तो फोटो पोस्ट केला. ते एकदा तरी जाऊन यायला पाहिजे बाई सगळ्यांनी, प्रत्येक माणसाने. कारण की जे लोक म्हणतात ना की आउटसायडरला चान्स नाही मिळत, आउटसायडरला स्ट्रगल करायला लागतो, भाऊ तुमच्याकडे जिवंत एक्झाम्पल आहे. अख्खं इंडिया सोड भाऊ, अख्खं जग गाजवलंय भाऊ त्यांनी. आज त्याचं नाव घेतल्याशिवाय लोक काम सुरू करत नाही. त्याचं नाव घेतलं की मिलियन्समध्ये व्ह्यूज जातात. पण आहे यार, तो एक ड्रीम कोलॅबोरेशन शाहरुख खान सोबत आहे, टचवूड सगळ्यांसोबत. चला, अशा प्रकारे थँक्यू सो मच मंदार आणि गौरव. बियॉन्ड द फनचे धुरंधर, खूप बरं वाटलं यार बोलून तुमच्याशी. हा पॉडकास्ट शेवटी आता एंड झाला. या पॉडकास्टवरती आता शाहरुख खानमुळे 1 मिलियन व्ह्यूज येतील 100%. तर तुमच्या प्रमोशनला या, आता तुमच्या कास्टसोबत या, मजा येईल. तोपर्यंत चॅनल पण अजून 20-30 हजारावरती जाईल अशी अपेक्षा करू. थँक्यू सो मच यार. आजच्या कॉन्व्हर्सेशनमधून एक गोष्ट मात्र क्लिअर होते की कंटेंट म्हणजे कॅमेरासमोरचं कॉन्फिडन्स नाही, तर कॅमेरा बंद झाल्यावर सुरू होणारी फाईट आहे. बियॉन्ड द फनची जर्नी आपल्याला हे आठवण करून देते की फन आणि फिअर सोबत चालतात आणि जो क्रिएटर टिकतो तो फक्त व्हायरल नाही, रिअल असतो. जर आजच्या एपिसोडमधून तुम्ही एक गोष्ट घेऊन जात असाल तर ती हीच: नंबर्स टेम्पररी असतात, पण ऑडियन्सचं ट्रस्ट म्हणजेच लेगसी. थँक्यू बियॉन्ड द फन एवढं ऑनेस्ट, रॉ आणि पुणेरी स्टाईल ऑथेंटिक राहिल्याबद्दल. जर हा एपिसोड तुम्हाला आवडला असणार तर ह्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पॉडकास्ट विथ कुणालला. मी आहे कुणाल कुलकर्णी आणि आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत कीप फ्युलिंग युअर क्युरिओसिटी. नमस्कार.